विठ्ठल 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 हा विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज सद्गुरु मोठे बाबा सब साधू संतन की जय। विठाला 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 लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याचे जाती करीला भाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वई साये ऐसे कळवळ्याचे जाती करीला भाविन प्रीती तुका मने माझे तुका मने माझे तुम्हा संतावरी ओजे ऐसे कळवळ्याचे जाते करीला भाविन प्रीती विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरत्यं परम पुंडरीकाय दातो मुनिंद्रे समागस्ततिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसऱ्या चरण संतांची दुसऱ्या चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ऐसियाचा पदर धरा ऐसियाचा पदर धरा ऐसियाचा पदर धरा ऐसियाचा पदर धरा जन देव येईल घरा जन देव येईल घरा तिने देव येईल घरा तिने देव येईल घरा देव येईल घरा तिने देव येईल घरा ऐसियाचा पदर धरा जन देव येईल घरा जन देव येईल घरा जन देव येईल घरा ऐसियाचा पदर धरा तिने देव येईल घरा तिने देव येईल घरा तिने देव येईल घरा लेकुराचे हित
लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती महायोग जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते चिवंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषात धर्व विवेकावरी आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्य कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली अमिया ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमच्या अनुग्रहातलो अपावन झालो चराचरी करुणा करा दयाला करुणा करा या दयाला तुमच्या अनुग्रहातलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं असे जे छत्रपती शिवाजी राजा यांचे धर्मगुरू आणि वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण जर म्हटलं तर ते जगद्गुरू श्री संत तुकोबाराय यांच्या गाथ्यातील तुमचा आमचा माता ठिकाण्यावर यावा याकरता आईचं महत्त्व तुम्हा आम्हाला पटावं आईचं महत्त्व तुम्हा आम्हाला पटावं याकरता संतांना आईची उपमा या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी दिलेली या अभंगावर विस्तृत चिंतन मांडण्याच्या अगोदर अल्पसा पर्याय द्यायचा तो असा की या अभंगाचा सरळ सरळ अर्थ पहिले तुम्हाला सांगून जातो या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये सांगितले लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त इथं काय सांगितले प्रत्येक आईला वाटतं का माझ्या मुलाचं हित व्हावं असं जरी वाटत असलं पण प्रत्येक मुलगा हित करेलच याची गॅरंटी नाही कारण हे काय आहे कलियुग आहे कलियुगामध्ये ती गॅरंटी नाही पण जरी आईने हिताची हे केली पण आईचे ते कशाची हे चित्ताची ती आस आहे का माझ्या मुलाचं काय झालं पाहिजे हित झालं पाहिजे माझ्या मुलाचं हित व्हावं हे आईच्या चित्तामध्ये तिला वाटतं पण त्या पद्धतीने घडेलच याची गॅरंटी नाही पण असं जरी असलं तर या मृत्यू लोकामध्ये आईचाच रूपक आईचेच उपमा संतांना देण्यामागचं कारण एक आहे की या जगावर दुसरं आई इतकं स्वच्छ कोणी राहिलेलं नाही आणि आई इतकं पवित्र कोणी नाही म्हणून आई आणि संत यांचं इथं समीकरण घालण्याकरता या ठिकाणी हे जे आईची उपमा दिलेली ते संतांना ते रूपक फक्त या महाराष्ट्रामध्ये नाही या विश्वामध्ये देण्यासाठी फक्त आई एक असं एकच माध्यम आहे म्हणून ते आई या माध्यम असल्यामुळे संतत्वाला मातृत्वाचे काय दिलेले हे उपमा दिलेले आता मातृत्वाची उपमा दिल्यानंतर संतांचं महत्त्व वाढलं असं नाही कारण संतांचं महत्त्व गगनापेक्षाही मोठं आहे गगनाहून वाढ नाम आहे गगनापेक्षाही मोठं कोणाचं महत्त्व आहे संतांना तुम्ही मातृत्वाची उपमा दिली काय आणि नाही दिली काय मोठी माणसं मोठीच असतात पण मोठ्यांच्या संगतीमध्ये जर एखादं जाऊन गेलं तर ते जरी लहान असेल तर ते मोठं झाल्याशिवाय राहणार नाही इथं संतोषच मोठं होणार नाही परंतु आईचं रूपक दिल्यामुळे निश्चितच इथं आई मोठी झाल्याशिवाय राहणार नाही आणि आज आपण जो या सेवेकरता जो अभंग घेतलेला आहे तुकाराम महाराजांचा तो घेण्यामागचं तुम्हा सर्वांना जरी ज्ञात असेल माहीत असेल ठाऊक असेल आजचं जे कीर्तन आहे काय आहे नैमित्तिक कीर्तन आहे किम निमित्त तर आता हे चौथं पुण्यस्मरण आहे आज आपण इथं जमलेलं आहे पण ते पुण्यस्मरण कोणाचं आहे एक आईचं पुण्यस्मरण आहे आणि करतं कोण एक मुलगा पुण्यस्मरण करतोय आणि तेही कशाने करतोय श्रद्धेने करतोय सगळेच करताना दिसतात पण ते श्रद्धेनेच करतील असं नाही आता एका पुण्यस्मरणाची चिंता आहे इथं कितवं पुण्यस्मरण आहे चौथं कलियुगामध्ये अशीच मुलगा आमच्या पोटी जन्माला यावा ही सुद्धा काय आहे त्या मातेने आणि ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्यांच्या नावामध्येच काय आहे कैलासवासी सुमनबाई बरोबर आहे सुमन म्हणजे काय सुमन एक फूल आहे सुमन एक स्त्री आहे बरोबर आहे पण ते सुमन आणि जीवन जगत असताना तुम्हाला सांगतो भगवंताकडे जात असताना आम्ही काय करतो गुलाबाचं कोणी फूल नेतं कोणी मोगऱ्याचं नेतं ही फुलं नेऊ नका असं माझं म्हणणं नाही
पण ही फुलं नेण्या अगोदर एकच जगामध्ये तुम्हाला सांगतो, जर भगवंताची भक्तीच करायची असेल तर जीवन जगत असताना हे मनरूपी मनरूपी फूल आपण त्या भगवंताच्या चरणावर ठेवलं पाहिजे. मन हा मोगरार्पणेश्वरा, मन हा मोगरार्पणेश्वरा, मन हा मोगरार्पणेश्वरा, मन हा मोगरार्पणेश्वरा, मनरूपी संसारा नाये पुनरूपी संसारा नाये, मन ये सेवंते अर्पो भगवंते, मन ये सेवंते अर्पो भगवान. पुनरूपी संसारा येणे नाही, पुनरूपी संसारा येणे नाही, मन ये सेवंते अर्पो भगवंते, मन ये सेवंते अर्पो भगवंते. कारण या जगामध्ये तुम्हाला जर भगवंताजवळ जायचं असेल, आपलं जे शरीर आहे या शरीरामध्ये 10 चोर आहे. जरा धाडस करून बोलतोय, कारण गुरुवारी इथं बसलेले आणि एक नाही 2-2 गुरुवारी समोर आहे. त्यामुळे धाडस करून बोलतोय, आपल्या शरीरामध्ये किती चोर आहे? 10 चोर आहे. आणि या 10 चोरांचं एक प्रधान आहे. आणि त्या प्रधानाचं नाव काय आहे? जे मी प्रमाण घेतलं आता, मन. मन हा काय आहे? त्याचा प्रधान आहे. पण याच्यात 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय हे काय याच्यातली चोर आहे. ही चोरं काय करतात? आपल्याकडून चोरी करून घेतात, आपल्याकडून पाप करून घेतात. आणि एकदा का आपल्याकडून पाप आणि चोरी करून घेतली का त्याचं फळ कोणाला भोगायला लावतात? या शरीराला. जीवन जगत असताना ध्यानात ठेवा का जीवन जगत असताना आमच्याकडून कुठल्याही प्रकारचं पाप होणार नाही. आता या धर्ममंडपामध्ये, आता याच्या अगोदर तुम्हाला सांगतो, या कीर्तनाच्या अगोदर हरिपाठ झाला जीवो, आणि हरिपाठानंतर आपण सगळ्यांनी काय केलं? सुग्रास असं भोजन केलं. या सगळ्यांना त्या भोजनाची चव कळली, बरोबर आहे. पण या सगळ्यांमध्ये एखादा जर अभागी असेल, एखादा जर दुर्भागी असेल आणि त्याच्या अंगामध्ये जर ताप असेल, त्याच्या अंगात जर ताप असेल आणि तोही आपल्याबरोबर जेवणाला बसला, पण जेवणाला बसल्यानंतर जितकं सुग्रास भोजन आपल्या सगळ्यांना चव दिली, ती चव त्याला दिली नाही. का दिली नाही त्याला ती चव? त्याचं कारण एक होतं, कारण तो जेवण करत असताना त्याच्या अंगामध्ये काय होतं? ताप. आणि अंगात ताप असल्यानंतर किती पंचपक्वान्नाचं सुग्रास भोजन जरी असेल तर ते आम्हाला जसं चव देत नाही. काय सांगतोय मी? कितीही सुग्रास म्हणजे किती जरी अन्नपूर्ण मातेने जरी बनवलेला स्वयंपाक असेल, पण तो जर एखाद्या ताप आलेल्या माणसाला दिला तो त्याला जशी चव देत नाही. त्याचं कारण काय? त्याच्या अंगामध्ये काय आहे? ताप आहे. जसा त्याच्या अंगात ताप असल्यानंतर त्याला पंचपक्वान्नाचं भोजन गोड लागलं नाही, तसं जीवन जगत असताना हा जो धर्ममंडप आहे, या धर्ममंडपामध्ये ज्याच्या मनामध्ये पाप असेल, भगवंत त्याला इथं येऊ देत नाही. म्हणजे तुम्हाला कळलं का? संसारामध्ये जेवण करत असताना अंगात ताप नसावा आणि भगवंताचं नाम रोग्या विषा तुले लागे निष्ठान, तोंडाची कारण चवी नाही. त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. कारण माईक नसताना म्हटलंय. आणि तुम्हाला एक सांगू का, ही जी मंडळी ही काय आळंदीची नाही, ही कुठली आहे? दिवसा काय हे सरकारी, कोणी शेतकरी, आणि रात्री काय हे वारकरी. एवढे सगळं करून हे इथपर्यंत येतात, हेच आपल्यासाठी फार मोठं आहे. जरा जोरात टाळ्या वाजवा ना. कारण ही जी मंडळी जर नसली, कारण ज्याची भावबंदकी चांगली, काय ज्याची भावबंदकी चांगली त्याचा गावामध्ये रुबाब राहतो, तशी आमची काय आहे? भावबंदकी. हिने जर थोडंसं जरी पाठिंबा काढून घेतला तर माझा कधी पराभव होईल सांगता येणार नाही. आणि आता एकच सांगतो मी, हे जे कीर्तन आहे, आजचं कीर्तन कीर्तनकार म्हणून ऐकायचं नाही, पहिली गोष्ट. कारण काय? आजचं कीर्तनकार म्हणून अजिबात ऐकू नका. आणि ज्याने कीर्तनकार म्हणून ऐकलं कदाचित त्याला ते पचेल रुचेल याची गॅरंटी नाही. परंतु जर मी तुमचा मुलगा म्हणून ते कीर्तन ऐकलं तर निश्चितच हे कीर्तन तुमच्या हृदयापर्यंत पोहोचल्याशिवाय. कारण ही जी मंडळी दिवसा सरकारी शेतकरी कोणी असेल ज्याच्या त्याच्या कामामध्ये दिवसभर राबायचं,
आणि संध्याकाळी इथपर्यंत यायचं आणि इथं येऊनही 2 तास इथं उभं राहायचं. कीर्तनकारांनी सुद्धा त्यांचं कोडकौतुक केलंच पाहिजे. कारण जीवन जगत असताना तुम्हाला सांगतो, हे जर नसते, कारण या जगामध्ये हे एकच व्यासपीठ असं आहे का जे तुम्हाला धर्म शिकवतं आहे. काय या जगामध्ये एकच व्यासपीठाची ताकद आहे का इथं तुम्हाला काय आहे, धर्म शिकवला जातो, संस्कार शिकवले जातात. आणि आज आमच्या जीवनामध्ये या 2च गोष्टी कमी पडत राहिल्यामुळे आम्हाला कलियुगामध्ये भर उन्हाळ्यात सुद्धा पावसाचा सामना करावा लागतो आहे. त्याचं कारण एक आहे का आमच्या जीवनातलं आमचं कर्म चुकलं आहे. या अभंगावर बोलण्याच्या अगोदर मी सुमन आईचं आज काय हे पुण्यस्मरण आहे, कितवं आहे, 4थं आहे. त्याचबरोबर त्यांचा जो मुलगा आहे अशोक भाऊ यांचंसुद्धा काय हे पुण्यस्मरण आहे. आणि त्याचबरोबर त्यांचे व्याही आमचे काकाश्री जे आहे ते छोटू धोंडू सूर्यवंशी. म्हणजे आज काय त्रिवेणी संगम आहे. काय आहे हे त्रिवेणी संगम पुण्यस्मरण आहे. नुसतं एकच नाही, किती त्रिवेणी संगमाचं पुण्यस्मरण आहे. आणि या त्रिवेणी तिथीच्या या संगमावर तुम्ही आम्ही इथं हे काय करायचं आहे, हे ज्ञानाचा जो यज्ञ आहे हा यज्ञ आम्ही पेटवलेला आहे. आणि याच्यामध्ये प्रत्येकाने आपापली आहुती टाकायची. ती आहुती म्हणजे काय, जेव्हा जेव्हा विठ्ठल भजन होईल त्यावेळेस तुम्ही काय करायचं, मुखाने टाळी आणि हाताने भजन. काय, मुखाने नाम आणि हाताने टाळी. बरोबर आहे. कारण टाळी का वाजवली पाहिजे, टाळीचे काही फायदे. ज्याने टाळी वाजवली त्याला 2 फायदे होतील. त्याचं कारण सांगतो. त्या हातामध्ये एक रेषा आहे ती आयुष्याची आणि एक रेषा आहे धनाची. जो जितक्या जोरात टाळी वाजवेल त्याचं आयुष्य तेवढं वाढेल आणि जो जितक्या जोरात टाळी वाजवेल त्याच्या आयुष्यामध्ये धन आल्याशिवाय राहणार नाही. आता जर तुम्हाला या 2 गोष्टी पाहिजे नसेल तर त्यांनी नाही टाळी वाजवली तरी चालेल. विठ्ठल 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 विठ्ठल. या पुण्यस्मरणाकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. आणि या जगामध्ये तुम्ही आम्ही म्हणणार काहीचे उपकार आम्ही सांगतो, संतांचे उपकार सांगतात, पण इथं काही जे ज्ञानी असतील ते ज्ञानी मला विचारतील का हो इथं फक्त आईचेच उपकार आहे का, इथं फक्त संतांचेच उपकार आहे का. नाही, कारण असे उपकार करणारे भरपूर आहे. गायसुद्धा काय करते, गायसुद्धा काय करते, आमच्यावर उपकारच करते. गाय काय करते, आमच्यासाठी दूध देते. कोणासाठी दूध देते, आमच्यासाठी दूध देते. कोणासाठी दूध देते, आमच्यासाठी. कोणासाठी, गाई वासरासाठी दूध देते. पण आम्ही काय करतो, तिला पान होईपर्यंत ते वासरू सोडतो. एकदा का पानलं तर त्याला आम्ही काय करतो, बांधून घेतो. पण गाय आमच्यासाठी काय देते, दूध देते. दुसरं गाय आमच्यासाठी काय देते, गोमूत्र देते, शेण देते. कारण ते शेणाच्या गोवऱ्या झाल्यानंतर स्वयंपाक कशावर करणार आहे. म्हणजे गाय काय करते, आम्हाला उपकारच करते. आणि बरं जिवंत असतानाच उपकार करते का, मेल्यानंतर सुद्धा ती जाताना आपलं कातडं देऊन जाते. ज्याने आमचे रवी महाराज काय करताय, पखवाज वाजवताय. बरोबर आहे की नाही. म्हणजे गाय जिवंतपणे उपकार करते याच्यात नवल नाही, गाय मेल्यानंतर सुद्धा आम्हाला उपकार देऊन जाते. तरी असा अभंग आहे का, काय सांगू आता गायीचे उपकार, आहे का अभंग, का नाही. कारण गायीचे उपकार आहे पण कुठपर्यंत आहे, जोपर्यंत ती व्यालेली, जोपर्यंत तिच्या शरीरात दूध आहे तोपर्यंत ती आम्हाला दूध देईल. बरोबर आहे. मेल्यानंतर कातड देईल. पण निरंतर तिचे उपकार आहे का, निरंतर उपकार नसल्यामुळे गाय जरी आमच्यावर उपकार करत असेल तरी संतांनी ती गाय कुठे ठेवलेली आहे, बाजूला ठेवलेली. जशी गाय बाजूला ठेवली. आता एखादा म्हणजे का हो रामनाथ बाबा तुम्ही सांगता गायीचं जाऊ द्या, पण झाडाचं, आता आंब्याचं झाड आहे, आंब्याचं झाड काय देतं आम्हाला, कवठं. काय देतं, आंबा देतं. काय देतं, आंबा. आंब्याचं झाड आम्हाला आंबा देतं. तो आंबा आम्ही खातो. बरोबर की नाही. कसा लागतो, गोड लागतो. ज्यांनी खाला त्याला गोड. कारण आता आम्ही आंबेच खातोय. आता काय आंबेच खाऊन आले त्याच्यामुळे काय गोडच लागतो. आंब्याची चव प्रत्येकाला कशी लागते, गोड लागते. बरोबर आहे. आणखी झाड काय देतं, फूल देतं, फळ देतं, सावली देते. बरोबर आहे. त्याचबरोबर आपल्याला सरपणसुद्धा देतं. ते सरपण जर आपल्या घरात आलं नाही तर स्वयंपाक होईल का. आता गॅस आले, समजा आलं नाही आलं तर काय हरकत नाही, पण झाडाचे सुद्धा काय आमच्यावर उपकार आहे. पण उपकार ते निरंतर आहे का. कारण आंब्याला जोपर्यंत मोहर आहे, जोपर्यंत कदाचित आम्हाला आंब्याचा रस मिळणार नाही. माझा मिळेल वर्षभर, मिरिंडा वर्षभर मिळेल, पण आंब्याचा रस मिळणार नाही. तो मिळण्यासाठी आम्हाला या महिन्याची वाट पाहावी लागेल. कारण आंबा ज्या ज्या ऋतूमध्ये तो आहे, म्हणजे तोही निरंतर आम्हाला काय करत नाही, उपकार करत नाही. म्हणजे आता मी तुम्हाला कोण सांगितलं पहिलं उपकार करणाऱ्यांमध्ये, पहिलं काय सांगितलं, गाय. दुसरं काय सांगितलं, झाड. आता तिसरं आहे नदी. नदी काय करते, आमच्यावर उपकार करते. काय करते, उपकार. कारण आम्ही किती जरी घाण केली तरी आमचं पाप ती नाहीसं करते, शालन करते. कोण, नदी. आणि आमचं असंच आहे, आम्ही तीर्थावर जातो कशासाठी, वर्षभर पापं करायचे आणि केलेली पापं कुठे धुवायची, तीर्थावर. आणि एकदा का ती धुवून आली का पुन्हा आम्ही पापं करायला
असे किती जरी जन्म घेतले तरी तुमच्या जीवनामध्ये त्यांनी उद्धार होईल का? कारण जीवन जगत असताना नाही निर्मळ जीवन काय करील साबण. कुठल्याही तीर्थामध्ये जर तुम्ही जात असाल आणि परत पाप करत असाल तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती कोणत्याच जन्मात होणार नाही. जीवन जगत असताना आम्ही जन्माला का आलो, जन्माला येण्यामागचं कारण काय, हे जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत आम्हाला भगवंताची प्राप्ती सोडा, संतांची प्राप्ती सोडा, आम्हाला माणसातला माणूससुद्धा कळणार नाही. कारण जीवन जगत असताना आम्हाला माणसातला माणूस जोपर्यंत ओळखू येत नाही तोपर्यंत आम्हाला भक्त ओळखू येणार नाही. ज्या दिवशी भक्त ओळखायला येईल त्या दिवशी आम्हाला संतांची ओळख होईल, आणि ज्या दिवशी संतांची ओळख होईल त्या दिवशी आपोआप भगवंताची ओळख झाल्याशिवाय राहणार नाही. पण इथं आम्ही ज्यांनी जन्म दिला त्यांनाच मानायला तयार नाही. कारण जीवन जगत असताना दुसरे गुरु जाऊ द्या, दुसरे शिष्य जाऊ द्या, दुसरे कोणी राहू द्या, पण सगळ्यात पहिले जर गुरु तुमचे आमचे असेल तर ते कोण, म्हणजे आम्हाला ज्यांनी जन्म दिला. पहिले गुरु कोण आहे? आमचे आईवडील. मला सांगा, जे आईवडिलांनी निसते कोणीच काही नका. आता तुम्ही आम्ही तरी बरे जीभाऊ, तुम्ही आम्ही बरे, तुम्ही आम्ही आहे, पण आमच्यापेक्षा वायबार कोण होता? पुंडलिक तुमच्या आमच्यापेक्षा वायबार होता. का वायबार होता त्याचं कारण सांगतो. तुम्ही आम्ही बरे का म्हणतोय त्याचंही कारण सांगतो. पुंडलिक जेव्हा तीर्थयात्रा करायचा त्यावेळेस तो काय करायचा? आईबापाच्या गळ्याला शपथ आहे ते, पण ते काय होतं प्रमाण? आईबापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी, पुंडलिक काशी यात्रा करे, पुंडलिक काशी यात्रा करे, पुंडलिक काशी यात्रा करे. आई बापाच्या गळ्याला दोरी, आई बापाच्या गळ्याला दोरी, बायकोला खांद्यावरी, पुंडलिक तीर्थयात्रा करे, पुंडलिक तीर्थयात्रा करे. असा तो पुंडलिक काय करायचा? काशी यात्रा. पण वर्णन ऐकलं का तुम्ही? आईबापाच्या गळ्याला दोरी. इथं बसलेल्यापैकी कोणी लावली आहे का? मग आपण त्याच्यापेक्षा बरे आहे की नाही? बरं, त्याची बायको कुठं होती? बरोबर आहे, कुठं होती? खांद्यावर. आपली कुठं आहे? मलाही माहिती नव्हतं जीभाऊ, बायको डोक्यावर असते. पण मला माझी आई म्हणते तू हिला डोक्यावर बसवलं, तेव्हा पण मला कळायला लागलं बायको कुठं राहते. विठ्ठल 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 या ठिकाणी आपले शिरपूर येथील प्रमोदजी महाराज भोंगे आणि सतीजी बाबा भोंगे यांचं आगमन झालं आहे. आणि गुरु ठिकाणी असल्यामुळे सर्वांनी जितक्या जोरात टाळ्या वाजवता येईल तितक्या जोरात टाळ्या वाजवा. त्यांचं आपल्याला स्वागत करायचं आहे. विठ्ठल 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 आपलं चालू होतं. नदीसुद्धा आपल्यावर काय करते? उपकार करते. नदीसुद्धा आपल्यावर उपकार करते. पण नदी उपकार करत असताना कुठपर्यंत उपकार करेल? जोपर्यंत तिच्या पात्रात पाणी आहे तोपर्यंत ती आपल्यावर उपकार करेल. एकदा का पात्रातलं पाणी संपलं का ती आपल्यावर उपकार करणं बंद करेल. म्हणजे नदीचाही निरंतर आपल्यावर उपकार नाही. पहिलं गायीचे उपकार निरंतर नाही. दुसरं सांगितलं मी तुम्हाला कोणाचे? कीर्तन ऐकताय ना? झाडाचे, बरोबर. आणि तिसरे उपकार कोणाचे सांगतोय आता? गायीचे. या तिघांचेही निरंतर उपकार नाही. आणि चौथा जो आहे तो म्हणजे उगवता सूर्य. काय? सूर्याचेही आपल्यावर काय उपकार आहे? पण ते सूर्याचे उपकार जरी आहे ते दिवस आहे. रात्री आता सूर्य उगवला आहे का? जर उगवला असतं तर आपल्याला मरकुरी आणायची गरज होती का? कारण का नाही? सूर्यसुद्धा दिवसा प्रकाश देऊ शकतो, रात्री नाही. म्हणजे सूर्याचे सुद्धा उपकार कसे अमर्याद आहे. अमर्याद असल्यामुळे त्याचाही उपकाराच्या यादीमध्ये नाव नाही. आता जो रात्रीचा चंद्र आहे, आता ही जी शीतलता आहे ती उद्या सकाळी ती शीतलता मिळेल का? का मिळणार नाही? कारण चंद्राचं काम काय? रात्री शीतलता देणं. म्हणजे तोही निरंतर आपल्याला काय देत नाही? शीतलता देत नाही. आता हे 5चे 5 जे घेतले मी, यांचे आपल्यावर उपकार आहे, त्याबरोबर माणसाचे आपल्यावर उपकार आहे. आता समजा इथं बसलेल्यापैकी मी जर माळी गुरुजींना म्हटलं, बरोबर आहे, आता याच्या मागं तुमची माझी ओळख नाही, पण आता तुमची माझी ओळख झाली, बरोबर आहे गुरुजी, झाली ना ओळख? बरोबर आहे, मग ओळख झाली. आता तुम्ही मला ओळखता, मी तुम्हाला ओळखतं. मी जर म्हटलं गुरुजी मला 10,000 रुपये द्या, तुम्ही लगेच द्यायला पाहिजे का नाही? बरं, तुम्ही आता द्याल,
बरोबर आहे. मी परतही केले आणि नंतर आणखी 15-20 दिवसांनी आलो. मी परत म्हटलं तर तुम्ही काय म्हणशाल, नाही माझीच आता अडचण आहे. कारण एकदा तुम्ही काय म्हणशाल, मी पहिल्यांदा दिले भाऊ, तू 4 लोकांमध्ये बोलला म्हणून देऊन दिले, पण दुसऱ्या वेळेस मी काय म्हणजे तुम्ही काहीतरी अडचण दाखवणार. तुम्ही निरंतर उपकार करणार आहे का? माणूसही उपकार करतो, बरोबर आहे. गायही उपकार करते, नदी उपकार करते, झाडही उपकार करतं, सूर्यही उपकार करतो, चंद्रही उपकार करतं. हे सगळे जरी उपकार करत असले, यांचं उदाहरण तुकाराम महाराजांना वाटलं नाही. त्यांना माहिती होतं हे उपकार करतात, पण खरे उपकार जर आमच्यावर कोण करतं निरंतर, तर ते संत करतात. काय सांगू आता संतांचे उपकार, मद निरंतर जागविती, मद निरंतर जागविती, मद निरंतर जागविती. काय सांगू आता संतांचे उपकार, मद निरंतर जागविती, मद निरंतर जागविती, मद निरंतर जागविती. आनंद करता टाळ्या वाजवा. जेव्हा जेव्हा प्रमाण होईल तेव्हा तेव्हा टाळ्या वाजवा. त्याचं कारण एक आहे, तुम्ही जेवढी एनर्जी द्याल तेवढे हे प्रमाणे शोधायचा प्रयत्न करतील. तुम्ही बी जसं काही रामनाथ महाराजांच्या साखरपुड्याला आल्यासारखं बसू नका, कारण सर्वांगाचे कान करून. कारण मी ज्यांचा शिष्य आहे ते 11च्या पुढे गेले नाही, मी तर 10:59लाच थांबणार आहे. तुम्ही मला 10:30ला जरी विना दिला असता तर 10:59लाच थांबणार आहे. कारण जीवन जगत असताना नित्य नियमाने जीवन जगलं पाहिजे. लोक ऐकताय म्हणून 4 वाजेपर्यंत कीर्तन केलं, तो कीर्तन न असून काय राहणार आहे, ते तमाश होईल. कारण कीर्तन म्हणजे काय, कीर म्हणजे अंधार आणि तन म्हणजे शरीर. आपल्या शरीरामध्ये जो अंधकार झालेला आहे, वाईट विकार, वाईट विचार यांचं शालन करण्यासाठी आम्ही कीर्तनात आलं पाहिजे. कारण कीर्तन चांग होय अंग हरिरू. आणि जीवन जगत असताना कीर्तन आपण नुसती ऐकायची नाही. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. नुसतं तुम्ही आम्ही काय करतो, एक फक्त ती भूमिका बजावतो. मला किशोर भाऊंचा फोन आला आहे, त्यांच्या तिथं पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे, कीर्तन कोणाचंही राहो, मला जायचं आहे. पण इथं जी आलेली मंडळी ही त्याच्याकरता आलेली नाही, हे पहिले लक्षात घ्या. का नाही आलेली? कारण किशोर भाऊ हे प्रत्येकाच्या हृदयात गेलेले. आणि त्याचबरोबर किशोर भाऊला हृदयात बसवण्यासाठी प्रथमतः माझ्या बहिणीचा मोठा अधिकार आहे. कारण इथं तुम्ही आम्ही किती जरी परमार्थ केला, पण जर बाईने तिच्या पोटाची ताकद जर दाखवायला सुरुवात केली तर किती जरी बलाढ्य असला तर तो थांबल्याशिवाय राहत नाही. असंच एका ठिकाणी मी तुम्हाला दृष्टांत देतो बाईच्या ताकदीच्या बाबतीतला, तोच मी सर्वांनी ऐकत आधी भजन करू. विठ्ठल 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 असेच राजकारणाची सभा होती आणि त्या सभेमध्ये एक जण गेला. आता तो तिथं गेल्यानंतर तो बायकोला सांगून गेला, हे बघ मी आता कुठं चाललो आहे, सभेत चाललो आहे, तुला काय बोलायचं ते इथं बोलून घे, पण 4 सेवकांमध्ये माझा अपमान करू नको. कारण तुझ्या हातात माझं मान वाढवणं आहे आणि मान घटवणं सुद्धा आहे. ती म्हणे मी तसं करील, परंतु तुम्ही सुद्धा माझं काय केलं पाहिजे, बऱ्या बोलाने ऐकलं पाहिजे. तुम्ही आता जा, पण 15-20 मिनटात रिटर्न या, हे तुम्हाला सांगते. जर तुम्ही त्याच्या ह्याच्यात आले तर मी माझा प्रताप दाखवणार नाही, पण जर तुम्ही उशीर केला तर मग मात्र मी माझी ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही. आता तो त्या सभेमध्ये गेला. सभा अतिशय चांगल्या प्रकारचे चालू असल्यामुळे त्या सभेमध्ये तो रममान झाला. आणि जेव्हा रममान झाल्यानंतर त्याचे ते 15 मिनटं तो विसरून गेला. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, हा काय येईना. कोण? ज्याला पत्नीने सांगितलं की तू 15 मिनटात ये, तो काही घरी येईना. तिला वाटलं आता काय हे घरी येईना, मग आता आपण काय करू, एक काम करू. तिने एका पोऱ्याला सांगितलं, जाय तिथं बसलेले असतील तर त्यांना मोठ्याने आवाज दे, तुम्हाला घरी बोलवलं पुरण वाटायला. काय सांगितलं? तुम्हाला तुमच्या पत्नीने बोलवले पुरण वाटायला. आणि ते पोरगं आला तर पोरं कशी राहतात, पोरांच्या सगळ्यांच्या नादी लागायचं, पण पोरांच्या नादी लागायचं नाही. आणि ते ऐकलं त्या पोराने आणि तो गेला. आता त्याने पाहिलंच नाही, हा जवळच बसलेला होता आणि त्या माईकवर भाषण चालू होतं. ते चालू असताना तो पोरगा जवळ आला, काका काका उठा, तुम्हाला आईने पुरण वाटायला बोलवलं. आता ते ऐकल्यानंतर तो पटकन दिशी उठला. आता त्याला वाटलं काय, मग ही लोक हाशे पिटला. सगळ्यांना वाटलेलं हा काय घरी जाऊन पुरण वाटतो म्हणल्यानंतर, पण ही दुरून त्याची मंडळी बघत होती. कोणाची? जो इथं आला त्याची. आणि तिने पाहिलं आपल्या पतीचा अपमान झाला आहे, पण आता आपल्या पतीचा मान वाढवणं कोणाच्या हातात आहे? आपल्याच हातात आहे. तिने लगेच काय केलं, ते पुरणाचं पातेलं होतं ते घेऊन आली आणि बाहेर घेऊन आल्यानंतर तिने दिलं, हो आहो तिथंच थांबा, त्या पोराला इकडं पाठवा, हे पुरण घ्या. कारण केव्हापासून सभा चालू आहे, प्रत्येकाला भूक लागलेली आहे, कोणीच कोणाचा विचार करत नाही. एक काम करा, तुम्ही इकडे या, माझं काहीच काम नाही, फक्त हे पुरणाचं पातेलं घ्या आणि तिथं गेल्यानंतर बसलेल्या प्रत्येकाच्या हातामध्ये काय करा, तुम्ही थोडं पुरण वाटा. पुरण वाटल्यानंतर ही सभा जरी अर्धा तास उशिरा जरी झाली तरी हरकत नाही. सांगा, मान कोणी वाढवला?
ज्या पत्नीने अवमान करायचं ठरवलं त्याच पत्नीने काय केला, मान वाढवला. मग जीवन जगत असताना तुम्ही आम्ही आईवर का प्रेम केलं पाहिजे? 1905 सालची एक कथा तुम्हाला सांगतो. इंग्रजांचं राज्य आपल्यावर होतं. कोणाचं? इंग्रजांचं राज्य आपल्यावर होतं. रामस्वामी नावाचा एक देशभक्त होता, कजवाल, ज्याला देशाची सेवा करायला आवडत होती. आणि ती सेवा करत असताना त्याने त्या इंग्रजांना विरोध करायचं ठरवलं. पण विरोध केल्यानंतर त्या सगळ्या इंग्रजांनी एकच विचार केला, बाकीचे झोपलेले पण हा जागा झालेला आहे. हा जर जागा झाला, याच्या मागं अजून बाकीचे जर जागा झाले तर आपलं स्वातंत्र्य, आपल्या हातातलं राज्य निघून जाईल आणि आपल्याला या राज्याला स्वातंत्र्य द्यावं लागेल. मग त्याच्या आधी आपण काय करू, याच्यावर खोटे नाटे आरोप करू. खोटे नाटे आरोप करून त्याला कोर्टामध्ये नेऊ आणि कोर्टामध्ये नेल्यानंतर त्याला आपण काय करू, फाशीची शिक्षा देऊ. आणि असंच आहे, सज्जनाला त्रास देण्याकरता दुर्जन कुठल्या स्तराला जाईल याचं सांगता येत नाही. भगवान बाबाच्या बाबतीतलं चरित्र तुम्हाला माहिती आहे. समाजाने फक्त काय ठेवली, उशाला चोळी ठेवली. पण जी चोळीने, ज्या चोळीमुळे माझ्यावर आला, आमच्या भगवान बाबांनी सुद्धा काय केलं, 2 दगडांनी ज्या लिंगाने ज्याच्यामुळे माझ्यावर आरोप आला ते लिंगच काय केलं, दोन्ही दगडांनी बाबांनी बैर दिशेला जाऊन ते काढून टाकलं. आजही त्या ठिकाणी जिथं जिथं रक्त सांडलं आहे तिथं तुळशी उगवल्या आहे. ही संतांची ताकद आहे. काय? ही संतांची ताकद आहे. तुम्ही आम्ही याच्या नादी लागायचं नाही. कारण काय, आमचं घरातलं कोणी ऐकत नाही. त्याचं कारण एक आहे, नित्यनेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. आम्हाला नीच पाटावर बसून ज्ञानेश्वरी वाचता येत नाही, पण आमच्या भगवान बाबांनी पाण्यावर बसून वाचली ज्ञानेश्वरी. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानाशी ऐसा वर या टिकेशी. आणि जीवन जगत असताना तुम्हाला सांगतो, आमचे नामदेव शास्त्री महाराज सांगतात, तुम्हाला जर ज्ञानेश्वरी कळत नसेल तर अजिबात नका त्याच्याबद्दल हे करू. परंतु तुम्हाला एक सांगू, जर तुम्ही फक्त त्याच्यावर नुसतं मस्तक जरी ठेवलं, पण तुम्ही आम्ही मस्तक ठेवायला जातो का? तुम्ही ज्ञानेश्वरीकडं मालक म्हणून गेल्यापेक्षा जर बालक म्हणून गेले तर निश्चितच ज्ञानेश्वरी तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. भाव धरुनी वाचे ज्ञानेश्वरी आणि कृपा करी हरी तयावरी. पण तुम्ही आम्ही बालक बनून न जाता तुम्ही आम्ही मालक म्हणून जातो. आणि मालक म्हणून गेल्यामुळे एकही ओवी आमच्या लक्षात येत नाही. पण आमचे नामदेव महाराज सांगतात, जीवन जगत असताना पूर्ण ज्ञानेश्वरी लक्षात ठेवू नका, पण एक तरी ओवी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एक तरी ओवी अनुभवावी. असा तो रामस्वामी होता. आणि त्या रामस्वामीवर अनेक प्रकारचे आरोप लावण्यात आले. आता सरकारही त्यांचं, राज्यही त्यांचं. त्याच्यामुळे खोट्याचं खरं आणि खऱ्याचं खोटं करायला त्यांना वेळ लागला नाही. निर्दोष असणाऱ्या रामस्वामीला त्यांनी फाशीच्या शिक्षेपर्यंत आपोआप नेऊन ठेवलं. आणि रामस्वामीला जेव्हा ती शिक्षा झाली, आणि तुम्हालाही साधारण नियम माहिती आहे का, जेव्हा गुन्हा होतो आणि फाशी देण्यात जाते त्यावेळेस शेवटची इच्छा पूर्ण केली जाते. मग त्या जज्जांनी सांगितलं, तुमची शेवटची इच्छा काय? त्यावेळेस रामस्वामींनी सांगितलं, माझी शेवटची इच्छा एकच आहे का मला माझ्या आईला भेटायचं आहे. आणि कोर्टाने मान्यता दिली. आणि आई जेव्हा येत आली, जेव्हा रामस्वामीची आई येत होती, रामस्वामी त्या पिंजऱ्याच्या आड होते आणि आई येते. आई येत असताना आई हसत येत होती, गदगदात मोठमोठ्याने हसत येत होती. आहा, असं मोठमोठ्याने हसत हसत ती कुठे येत होती? रामस्वामीजवळ येत होती. आणि ती बघत असताना तिथला तो जेलर होता, त्याने विचार केला, मुलगा हिचा फासावर जातोय. फासावर जात असल्यामुळे ही पागल तर नाही झाली, त्याच्यामुळे तर नाही हसत आहे, त्यामुळे तर नाही तिला काही होते. आणि असं असल्यामुळे ती हे व्हायला लागले. पण जसजशी ती जवळ यायला लागली, आई आणखी मोठमोठ्याने हसायला लागली, आणखी मोठमोठ्याने हसायला लागली. आणि तिकडं मात्र रामस्वामीसुद्धा एकदम आपल्या आईलाकडे बघून, तेही त्यांच्या डोळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असू नाही, काही नाही. त्यांनाही आनंद वाटला का मी धन्य आहे, का मी फासावर जरी जात आहे पण मी देशाकरता मरत आहे. पण माझी आई समोर येते, तिलाही मी जरी फासावर जातो आहे तर तिला अति आनंद होतो आहे. त्या आनंदाच्या भरामध्ये ती हसते. तुम्ही आम्ही असतो तर जे तो जेलर समजला तेच आम्ही समजला असतो. कारण तुम्हा आम्हाला काय आहे, शेजारच्याचा भाव नाही. बहीण भाऊ जर रस्त्याने चालले तर आम्ही त्यांच्यामध्ये नीट बघत नाही. गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे, आपल्या डोळ्यामध्ये मंगळ नावाचं ग्रह आहे. काय सांगितलेलं आहे? डोळ्यामध्ये मंगळ आहे, ग्रह मंगळ आहे. पण बघताना आम्ही सगळं अमंगळ बघतो. हा ग्रहाचा दोष नाही, हा आमच्या कर्माचा दोष आहे. आणि कर्माचा सिद्धांत तुम्हाला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा ते हसत होते, सगळं काही झालं. आणि हसत असताना ते दोघांची माय लेकराची हे झाली. आणि सांगितलं, आई तू इतकं हसण्याचं कारण काय गं?
तिने एकच सांगितलं, अरे मला हसायचं कारण एकच झालं का हे सगळे असताना सुद्धा तू यांना डगमगला नाही, फाशीपर्यंत गेला, पण तू आपल्या देशाची सेवा सोडली नाही. याचा मला काय होतं आहे, आनंद होत होता, आणि त्या आनंदाच्या भरात तुला फाशी होती का काय, मला काहीच नाही. मला दुःख एकाच गोष्टीचं आहे, एक रामस्वामी माझ्या पोटी जन्माला आल्यापेक्षा अजून 2-3 रामस्वामी जर माझ्या पोटी जन्माला आले असते तर निश्चितच या देशाचं रक्षण झालं असतं. एक रामस्वामी जर या देशाचं रक्षण करण्यासाठी, एक रामस्वामी जर या देशाचं रक्षण करण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देतोय, तर मी देवा तू मला एकच मुलगा का दिला, मला तू 2-2, 3-3 मुलं का नाही दिले. तेच आमच्या किशोर भाऊच्या बाबतीत आहे. किशोर भाऊच्या बाबतीत जर सांगायचं झालं, ताईच्या बाबतीत जर सांगायचं झालं, याची पंगतच लक्षात घेऊ नका, पण मला इथला अनुभव आहे. आणि कीर्तनकारांनी अनुभवाशिवाय बोलू नये, कारण अनुभव इथला अनुभव आहे. तुम्ही ज्याही वेळेस याल, कोणीही येऊ द्या, इथं बसलेली सगळी श्रीगुरु सेवा प्रतिष्ठानची सगळी कार्यकर्ते, सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही कितीही वेळेला या आणि कोणत्याही वेळेला या, माझ्या बहिणीचं स्वयंपाक करणं चालू असतं. आणि नुसती बहीणच नाही, या घरातले सगळेचे सगळे तत्पर असतात. त्यामुळे जेवण जे असतं, जेवण बरोबर होईल याची गॅरंटी नाही, पण आजचं जे जेवण होतं ते जेवण नाही, हा भगवंताचा प्रसाद होता. कारण आपल्या आईवडिलांसाठी केलेलं तर्पण होतं, आणि या तर्पणामध्ये भगवंताला सुद्धा माहिती होतं, यांनी जर यांचं प्रेम होतलं आहे तर मी सुद्धा याच्यामध्ये माझा चवीचा स्वाद टाकलाच पाहिजे. प्रसाद म्हणजे काय, प्र म्हणजे प्रभूचं, सा म्हणजे साक्षात, आणि द म्हणजे दर्शन. आणि आज तुम्ही आम्हाला इथं बसलेल्या, आणि मी बघत नाही गर्दी किती, कारण कीर्तन करायचं ते भगवंता करता. जी भाऊ, कोणाला आवडेल नाही आवडेल मला काहीच माहिती नाही, कारण मी तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून चाललो आहे. त्याचं कारण एक आहे, जे जे वडिलांशी ठावे, जे म्हणजे वडिलांनी जे आपल्याला सांगितलं आहे त्याच्याच मागे आपण जायचं आहे. वडिलांनी, कारण इथं वडील जे करीते तया नाम धर्म ठेविते. वडिलांनी जर आपल्याला धर्म सांगितलेला आहे, आता इथं मी कोणाची नावं का घेतली नाही, मला सगळ्यांची नावं पाठ आहे, पण बोलण्याच्या ओघात एखाद्याचं नाव सुटलं, कारण इथं बसलेल्यापैकी एकही माझ्या हृदयाच्या बाहेर नाही. काय, एकही माझ्या हृदयाच्या बाहेर नाही. त्याच्यामुळे मी नावं घेतली तरी ते खुश आहे, आणि नाही घेतली तरी ते खुश झाल्याशिवाय राहणार नाही. भले मी लागलंच तर उद्या सगळ्यांना एक एक फोन करेल, परंतु आज मी नावं कोणाचंच घेणार नाही. त्याचं कारण एक आहे, नावं घ्यायचंच असेल, ही गादी जी आहे ही आपले नावं घेण्यासाठी नाही, ही गादी संतांचा उच्चार करण्यासाठी, ही गादी भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी. आणि ते नामचिंतन केल्याशिवाय जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगत शरणी मी चिकू. मग जीवन जगत असताना त्या भगवंताचं जर आम्ही नामचिंतन केलं, मला सांगा ना, हनुमंतरायाने दुसरं काय केलं. एक वानराला कळालं भगवंताची भक्ती करावी, पण तुम्हा आम्हा नरांना कळत नाही, हे आमच्या जीवनातलं दुर्भाग्य आहे. काय सांगितलं मी, वानराला सुद्धा कळालं का देवाची भक्ती केली पाहिजे. कोणाला वाटलं, वानराला, बरोबर आहे, वानराला वाटलं का देवाची भक्ती करावा, पण तुम्हा आम्हा नरांना वाटत नाही, हे आमचं दुर्भाग्य आहे. पण जीवन जगत असताना तुम्ही एकच काम करा, एकदा जर भक्ती केली तर निश्चितच तुमच्या जीवनामध्ये आनंद आल्याशिवाय राहणार नाही. कारण जीवन जगत असताना तरुण मुलांना तुम्ही का आणा, मुलींना तुम्ही का आणा, कारण पाश्चात्य देशाचं आक्रमण आपल्यावर वाढल्यामुळे काय झालं आहे माहिती आहे का, आपल्यासारखा पेहराव, आपल्यासारखं वागायचं, सगळं काही करून आमच्या मुलींना काहीतरी प्रकारचं हे करायचं आणि त्यांच्या धर्मामध्ये घेऊन जायचं, हे पाश्चात्य देशाचं अनुकरण चालू आहे. मी तुम्हाला या पुण्यस्मरणाच्या दिवशी एकच सांगेल, तुम्हाला बाकीचं काही नाही बनता आलं तरी चालेल, कीर्तन ऐकल्यानंतर फक्त एकच ध्यानात ठेवा, तुमच्या मुलाला मात्र संस्कार दिल्याशिवाय राहू नका. कारण घरामध्ये जीवन जगत असताना आमच्या घरामध्ये सगळ्या वस्तू आहे, डिनर सेट आहे, सोफा सेट आहे, कपाट आहे. ज्यांनी आमचं मन अपसेट होईल त्या सगळ्या गोष्टी आमच्या घरामध्ये, पण ज्यांनी आमचं मन सेट होईल त्यासाठी आमच्याकडे 10 रुपयाचा हरिपाठ नाही. ज्याने आमच्या घरामध्ये मन सेट होईल त्यासाठी आमच्याकडे 10 रुपयाची हनुमान चालिसा नाही. या दोनच गोष्टी तुम्ही ठेवा, याचा मी रोज अनुभव घेतो आहे. त्याचं कारण एक आहे, जेव्हा जेव्हा तुम्ही घरामध्ये, आजही माझ्या खिशामध्ये काकड्याचं पुस्तक आहे, आणि जेव्हा आम्ही जात होतो 2013 साली, त्यावेळेस माझा जेव्हा ॲक्सिडेंट झाला, मालेगाव धुळे या रस्त्यावर, जेव्हा मालेगाव चाळीसगाव, धुळे चाळीसगाव रस्त्यावर जेव्हा अपघात झाला, मी, 2 मुली आणि पत्नी, टायर फुटल्यामुळे 4. आता मला सांगा, एका सेकंदाला ट्रक येते, पण त्यावेळेस जर रक्षण केलं ते आमच्या भगवंतानी केलं. त्याचं कारण एक होतं का माझ्या त्यावेळेस खिशामध्ये काय होता, काकड्याचं पुस्तक होतं. आणि मी कधीही जाताना गाडीवर जेव्हाही तुम्हाला बघायचं असेल, एक तर मी कीर्तन ऐकत चालेल, नाही तर चाली ऐकत चालेल. जीवन जगत असताना ज्याने आमचं कल्याण होईल त्या गोष्टी करायला काय हरकत आहे. कीर्तन म्हणजे काय, कीर्तन म्हणजे काय, नुसते विनोदच आहे का. पण तुमचं आमचं जीवनच असं झालेलं आहे, जो जास्त पावडर लावून येईल, जो जास्त गंध करून येईल, जो जास्त पेहराव करील, त्याचा भावसुद्धा तसाच आहे. म्हणजे आमच्यासारखे बिचारे
काबाड कष्ट करून दिवसभर हे करायचं, गुरुच्या आज्ञेप्रमाणे पालन करायचं. आज जर मच्छिंद्रजी भाऊ नसते तर मी सुद्धा तुम्हाला विनोद कसे असतात सांगितलं असतं. पण जेव्हा जेव्हा आपले गुरु जर इथं असेल तर आपलं कीर्तन भले कमी याचं झालं तरी चालेल, पण आपण विनोदाकडे गेलं नाही पाहिजे. कारण तुम्ही आम्ही जन्माला आलो हा का कमी विनोद आहे का? तुम्ही आम्ही जन्माला आलो हाच लय मोठा विनोद आहे. आणि तुम्ही आम्ही कोरोनाच्या काळात राहिलो हा त्याच्यापेक्षा जास्त विनोद आहे. त्याचं कारण एक आहे, जर कोरोनाने तुम्हाला आम्हाला सगळ्यांना काय शिकवलेलं आहे, कोरोनाने एवढं शिकवलं होतं, मला सांगा ना आम्ही काय शिकलो आहे, काय शिकलो आहे? किती जणं आम्ही गमावले त्या कोरोनाच्या काळामध्ये, तरी आम्ही आज माणसावर प्रेम करत नाही. आम्हाला माणसावर प्रेम करता येत नाही, तेव्हा आम्ही संतांवर कधी प्रेम करणार, केव्हा भगवंतावर प्रेम करणार आहे? मी तुम्हाला ताणे मारण्याकरता किंवा याच्याकरता म्हणत नाही. इथं बसलेल्या माझ्या माऊलींना तुम्ही सांगा, तुम्हाला आता जर विचारलं तुम्हाला मुलगा आवडतो का मुलगी आवडते, तुमचं उत्तर काय असेल? काय असेल? मुलगा आवडतो का मुलगी? मुलगी आवडती, बरोबर आहे. कारण ती तुम्हाला काय करणार आहे? आयुष्यभर सांभाळणार आहे, बरोबर आहे. मुलगी तुम्हाला आवडते, हे तुमचंच नाही, माझंही उत्तर तेच राहिलं असेल. कारण त्याचं कारण आहे की मुलगी कशी माहिती का, आईसुद्धा काय करते, जो मुलगा चांगल्या प्रकारचा सेट झालेला आहे त्याच्याकडे लक्ष देत नाही, पण जो मुलगा परागंदी त्याच्याकडे लक्ष देते. त्याचं कारण आहे की घार हिंडी आकाशी आणि तिचे चित्त पिलापाशी. ती आकाशात जरी हिंडली तर तिचं चित्त कुठं असतं? पिलापाशी. मग जीवन जगत असताना आम्हाला माय सांगायची, तुम्हाला आम्हाला माय सांगण्याकरतात माझ्या बहिणीने मला सांगितलेलं माय सांग. ती माय सांगत असताना तुम्हाला सांगतो, एक मुलगा 5 वर्षाचा होता. असंच खालच्या मजल्याचं काम झालं होतं, वरच्या मजल्याचं काम बाकी होतं. त्याच्यासाठी वरती गज काढून ठेवले आणि ते गज काढून ठेवले. आई धुणं धुवायला निघून गेली. आई धुणं धुवायला निघाली, याच्या हातामध्ये टेनिसचा बॉल होता. तो टेनिसचा बॉल घेऊन याला वाटलं गल्लीतले लोक आपल्याला खेळू देत नाही, याने तो बॉल घेतला, वरच्या टेरेसवर गेला. टेरेसवर गेल्यानंतर तो बॉल खाली फेकायचा, परत झेलायचा, खाली फेकायचा, परत झेलायचा, खाली फेकायचा, परत झेलायचा. झेलता 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 तो गच्चीचा जो पूर्ण सपाटीकरण होतं ते संपलं आणि एक बॉल असा फेकला आणि जसा फेकला तो बॉल घ्यायला गेला, जी गज काढलेली होती त्या गजावर जो पडला आणि पडल्यानंतर तो एक गज त्याच्या डाव्या डोळ्यामध्ये घुसला. आणि जसा डाव्या डोळ्यामध्ये गज घुसला त्याने मोठ्याने किंकाळी मारली, आई ग आई ग आई ग. आणि ती किंकाळी ऐकल्यानंतर ती किंकाळी जेव्हा ऐकली आईला कळलं आणि गावातला एक मुलगा बोलवायला गेला. आई आली, त्या मुलाला आपल्या हातावर घेतलं. हातावर घेतल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरने सांगितलं, आईसाहेब मुलाला इतका जबर गज डोळ्यामध्ये गेलेला आहे, याच्यावर मी विलाज करू शकत नाही. एक तर तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागेल, एक तर जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागेल. आईने सांगितलं ठीक आहे, काही हरकत नाही. तिथलीच ॲम्ब्युलन्स केली. त्या ॲम्ब्युलन्समध्ये मुलाला टाकलं, तालुक्याच्या ठिकाणी नेलं. तालुक्याच्या डॉक्टरनी सांगितलं माझ्याकडनं होणार नाही. जिल्ह्याच्या ठिकाणी नेलं. जिल्ह्याच्या डॉक्टरनी सांगितले माझ्याकडनं होणार नाही. तर नंतर सांगितलं एक तर पुणा किंवा मुंबई, आणि मुंबईसारख्या ठिकाणी आई ती घेऊन गेली. ॲम्ब्युलन्स तिथं गेली. गेल्यानंतर त्या डॉक्टरनी सांगितलं, आईसाहेब याचा डोळा मी बसवू शकतो, पण हा जो डोळा आता याच्यामध्ये जो गज गेलेला आहे हा डोळा मात्र इथं चालणार नाही. याला जर दुसरा कोणी डोळा दिला तर मी निश्चितच डोळा काय करू शकतो? नीट करू शकतो. निश्चितच डोळा नीट करू शकतो म्हटल्यानंतर त्या आईने सांगितलं, मला 2 डोळ्याची गरज काय? मी आता 35-40 वर्षापर्यंत आलेली आहे, माझं उरलेलं आयुष्य किती आहे, मला 2 डोळ्याची गरज काय? माझ्या मुलांनी जग पाहावं हीच तर माझी इच्छा आहे. तुम्ही इतका वेळ लावूच नका. एका बाजूला मुलाचं आणि दुसऱ्या बेडवर लगेच आई पडली. आपला डावा डोळा तिने काढला आणि त्या मुलाला बसवला. तो मुलाला डोळा बसवला, मुलाचं ऑपरेशन व्यवस्थित झालं. आई घरी आली, मुलगा घरी आला. 1-2 वर्ष होऊन गेले. व्यवस्थितरित्या तो बघू लागला, सगळं काही जग बघायला लागला. पण प्राथमिक शिक्षण सोडलं आणि माध्यमिक शिक्षणासाठी तो तालुक्याच्या ठिकाणी गेला. तालुक्याच्या ठिकाणी गेल्यानंतर त्याचं शिक्षण चालू आहे. 1-2 वर्ष झाले. 7वी 8वी 9वी 10वीपर्यंत गेला. आईला वाटलं गुरुवारचा बाजार आहे, मी आज या बाजारच्या ठिकाणी आले, चला तालुक्याच्या ठिकाणी आले, मी माझ्या मुलाची अजून शाळा बघितली नाही, जाता जाता आपण एकदा मुलाच्या शाळेवर जाऊ. गेटवर जाऊन आता त्याची सुट्टीच होण्याची वेळ आली आणि त्या गेटवर जाऊ आणि त्या गेटवर गेल्यानंतर आपण आपल्या मुलाचं काय करू? शाळा बघू, आपल्या मुलाची सगळी ती व्यवस्था बघू. म्हणून आई तिथपर्यंत आली आणि तिथपर्यंत आल्यानंतर आईने जेव्हा ती शाळा सुटली, मुलगा जेव्हा समोर आला आणि समोर आल्यानंतर त्या मुलांनी लगेच चिडवायला सुंदर केली. काय केली? सुरुवात केली, या आंधळीच्या मुला, या आंधळीच्या मुला, या आंधळीच्या मुला, या आंधळीच्या मुला. आई आल्याचा आनंद त्या मुलाला अजिबात झाला नाही. पण मुलांनी त्याला जेव्हा हिणवलं तेव्हा त्याला एकच राग आला, माझी आई जर इथं आली नसती तर आज ही मुलं मला चिडवू शकली
नसती. मुलगा तिथं काहीच बोलला नाही. आईला त्यांनी ओळख दिली नाही. आई परत घरी निघून आली. संध्याकाळी मुलगाही घरी आला आणि सांगितलं त्याने आईला, आई तू सगळं कर, तू माझी आई आहे, मी तुझा मुलगा आहे याची जाणीव मला आहे. पण तू तुला एकच सांगतो, मी जेव्हा जेव्हा शाळेत असेल किंवा कॉलेजमध्ये असेल तू तिथं मला भेटायला यायचं नाही. आईने मान्य केलं. नंतर त्याचं शिक्षण जिल्ह्याच्या ठिकाणी झालं. चांगल्या प्रकारची सर्व्हिस लागली आणि एका मुंबईसारख्या शहरामध्ये त्याची नियुक्ती झाली. मोठ्या पदावर त्याची नियुक्ती झाल्यानंतर आईला वाटलं इथली लोकं ओळखत होती, खेड्यातली ओळखत होती, तालुक्यातली ओळखत होती, जिल्ह्यातली ओळखत होती, पण मुंबईवरच्या लोकांनी आपल्याला बघितलेलं नाही आणि आपण पहिल्यांदाच जातो आहे. दिवाळीचा सण समोर आला. आईने विचार केला, मुलाला जर भेटायला जायचं आहे तर खाली हाताने जायचं नाही. आईने चांगल्या प्रकारे रवा आणला, चांगल्या प्रकारचे लाडू बनवले, शेव चिवडा सगळ्या पिशा भरल्या आणि सगळ्या पिशा भरून आईने रेल्वे जी धुळे दादर आहे जी आता इथूनच सुरू झाली म्हणून इथूनच घ्यायची, धुळे दादरमध्ये ती बसली आणि मुंबईला गेली. आणि मुंबईला गेल्यानंतर मुलाला सांगितलं मी आल्यानंतर मुलांनी सांगितलं ठीक आहे. त्यालाही वाटलं इथं काय आईला कोणी ओळखणार नाही आणि आईने ते डबे घेतले. जशी रिक्षा केली ती त्याच्या ऑफिसवर आणि त्याच्या ऑफिसवर जेव्हा आई गेली आणि आईने दारातूनच आवाज दिला, बाळ्या मी आले. आता आईला पाहिल्यानंतर त्यालाही, तो साहेब जरी होता तर त्याला आईला पाहिल्यानंतर आनंद झाला. पण त्याच्याच बाजूला जे दोन्ही बाजूला टेबल होते त्याचे जे असिस्टंट लोक होते त्या सर्वांनी उभं राहिले. पाहिलं हा मुलगा साहेब पळतोय आणि जिच्याकरता पळतोय तिथं एका डोळ्याने आंधळी. साहेब पुढं पळताय आणि ही लोक हसायला लागली आणि सगळी म्हणायला लागली, आंधळीचा मुलगा, आंधळीचा मुलगा, आंधळीचा मुलगा, आंधळीचा मुलगा, आंधळीचा मुलगा. तुमचं आमचं असंच आहे. मेलेल्या ढोराला कोणतेही कावळे डोमकावळे काय करतात, टोचा मारतात. आणि जो जास्त दुःखी असेल त्याला आम्ही दुखावल्याशिवाय राहत नाही. ते जेव्हा त्या साहेबांनी ऐकलं, अर्ध्या रस्त्यात गेलेल्या साहेबांनी सांगितलं, अहो मी पळतोय ती माझी आई नाही, ही मोलकरीण आहे. काय सांगितलं, ही माझी आई नाही, माझी मोलकरीण आहे. त्यावेळेस मात्र आईला इतकं दुःख झालं का मी याला लहानपणी डोळा काढून दिला. आई त्याच रेल्वेने परत आली, घरीसुद्धा गेली नाही. आणि काळाचा नियम आहे, आयेगा सो जायेगा राजा रंक फकीर. त्या न्यायाप्रमाणे आईचा वृद्धापकाळ जवळ होता, घरी आली आणि मुलांनी कधी मला प्रेम दिलं नाही. या न्यायापोटी तिने काय केलं, आपल्या देह प्राण त्यागून दिला. आणि प्राण त्यागल्यानंतर तिथं जो त्याचा एक मित्र होता त्या मित्राला एक चिठ्ठी लिहून दिली आणि सांगितलं, प्राण त्यागायच्या आधी ती चिठ्ठी दिली, बाळ्याने तुम्हाला ओळखलं नाही, पण जेव्हा माझा बाळ्या इथं येईल त्यावेळेस मात्र ही चिठ्ठी त्याला दिल्याशिवाय राहू नको. ती चिठ्ठी दिल्याशिवाय राहू नको हे सांगितलं. त्या मुलाने, त्या गावकऱ्यांनी तिचं सगळं काही केलं. हा महिन्यालाही आला नाही, वर्ष श्राद्धाला आला नाही, पण त्याच गावामध्ये काही 10-15 वर्षानंतर तो जेव्हा आला तोपर्यंत सगळी विल्हेवाट लागून गेली होती. आणि हिचं पडकेलं घर होतं, त्या घराला कुलूप नसून फक्त कडी होती. घर जीर्ण झालेलं होतं. जे गवत होतं, वाळलेलं गवत त्या कडीच्या याच्यापर्यंत आलेलं होतं. सगळी मोडतोड झालेली त्या घराची होती. पण तो जेव्हा त्या गावात आला, तो साहेब बाळ्या, ज्या आईचा मुलगा, ज्याला आईने डोळा दिला, आणि त्याला आठवलं. सगळं आठवल्यानंतर त्यांनी सांगितलं, चला आपल्या घरी जाऊन येऊ. तोपर्यंत ती आई नव्हती, पण ते मोडकळलेलं घर बघितलं. त्यांनी कशी बशी कडी उघडली. कडी उघडून घरात गेला. घरात गेल्यानंतर बघितलं सगळीकडं जाळंच जाळं. कारण जसं वातावरण आहे तसंच कीर्तनकारांनी सांगितलं पाहिजे. ते जाळं जेव्हा घेतलं, तिथं गेल्यानंतर कोपऱ्यात बघितलं त्याच्या वडिलांचा फोटो होता. त्या फोटोला लागलेलं जाळं त्यांनी काढलं. आपल्या खिशातील हातरुमालाने ते फोटो व्यवस्थित केला आणि तो फोटो तिथं ठेवला. आणि तो फोटो ठेवत असताना एका दोरीला ती चिठ्ठी बांधून ठेवलेली होती. चिठ्ठीसुद्धा जीर्ण झालेली होती. कारण चिठ्ठी किती वर्षापूर्वी ठेवलेली ती, 10-15 वर्षापूर्वी, म्हणून ती जीर्ण झालेली होती. आणि ती जीर्ण झालेली चिठ्ठी जेव्हा हातात घेतली, बाळ्याने वाचायला सुरुवात केली. बाळ्या, तुला वाटायचं ना लोक तुला हिणवतात, आंधळीचा मुलगा, आंधळीचा मुलगा, पण तुला याच्या मागचं हित माहिती, त्याच्या मागचं तुला हित माहिती. अरे मी आंधळी नव्हती रे राजा. 5 वर्षाचा असताना तू जेव्हा टेनिस बॉल घेऊन खेळत होता, खेळता खेळता तुझा पाय सरकला आणि तू जेव्हा गजावर जाऊन पडला तेव्हा तुझा डावा डोळा निकामी झाला. मी खेड्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी घेऊन गेले, जिल्ह्याच्या ठिकाणी दवाखान्यात नेलं, मुंबईसारख्या ठिकाणी जेव्हा नेलं, डॉक्टरनी सांगितलं जर याला दुसरा कोणी डोळा देईल तर याचा डोळा नीट होईल. त्यावेळेस मी विचार नाही केला आणि माझा डोळा तुला दिला. जेव्हा तो पत्र वाचत होता आणि त्या डोळ्यात दिल्याचं महत्त्व जेव्हा त्याला कळायला लागलं, त्याच्या डोळ्यातून घळाघळा एका डोळ्यातून 4-4 धारा निघायला लागल्या. किती धारा निघायला लागल्या मला सांगा. आता 4 धारा निघू द्या का 40 धारा निघू द्या, त्याला काही उपयोग आहे का? मग जीवन जगत असताना जीवनच जगायचं आहे. नामदेव शास्त्री महाराज सानप सांगतात, जर एखादा जिवंतपणी 10 रुपयाचा चहा मागत असेल, आम्ही त्याला त्यावेळेस चहा देत नाही. आणि ज्यावेळेस त्याचा एखाद्या ठिकाणी अपघात होतो, तो हातपाय टांगून हॉस्पिटलला पडलेला असतो, त्यावेळेस त्याला आम्ही 1 किलो सफरचंद, 1 किलो चिक्कू, 1 किलो द्राक्षे घेऊन जातो, की ज्यावेळेस त्याचं तोंड काय असतं, बंद असतं.
कधी नेतो आम्ही? ज्यावेळेस तो होऊन 10 रुपयाची चहा प्यायला मागतो त्यावेळेस आम्ही त्याला ती चहा देत नाही. पण ज्यावेळेस तो दवाखान्यामध्ये असतो त्यावेळेस आम्ही पैशाचा विचार करतो का? 1 किलो सफरचंद, 1 किलो केळी, 1 किलो द्राक्ष, जे जी फळं सापडतील ती घेऊन जातो. आणि ती फळं जरी नेली तर ती फळं त्याला खाता येत नाही. कोणाला? त्याला. यालाच काय म्हणायची? कर्माची फळं. ती त्याला जवळ दिसत आहे पण खाता येत नाही. कोण सांगतं? नामदेव महाराज शास्त्री. आणि ज्याचं आहे ना त्याच्याच नावावर खपवलं पाहिजे. नाही तर घर दुसऱ्याचं, 7-12 वावर दुसऱ्याचं द्या, त्याच्यावर आपलं नाव ते लावायचं नाही. ज्याचं आहे त्याचंच सांगितलं पाहिजे. अशा पद्धतीने जर जीवन जगलं, जेव्हा त्या मुलांनी ते बघितलं आणि मग त्याला कळलं. आता त्याला किती जरी कळलं, मला सांगा ना, मी जीवन जगत असताना तुम्हाला सांगतो, प्रेम कोणावर करून करत नाही. कारण प्रेम नाही हे सांगता, दाविता बोलता, अनुभवा चित्ता चित्त जाणे. प्रेम नुसतं सांगायची गोष्ट नाही. माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. काय? माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. तो ते थोडासा पाठमारा झाला का सगळं वाकल्याशिवाय राहत नाही. याला प्रेम म्हणायचं काय म्हणायचं? जो प्रेम करतो, कारण ये हृदयचे ते हृदय, तो जवळ असला काय आणि नसला काय. मग जीवन जगत असताना आईसुद्धा तशीच आहे का जे आईकडे गुण आहे तेच गुण कोणाकडे? संतांकडे. आणि जे संतांना जसं तुमचं आमचं हित कळतं तसंच आमच्या आईला ते हित कळतं. हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित. वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळाचे जाणे, ऐसी कळवळाचे वाहे माऊली चित्त, वाहे माऊली चित्त, ऐची कळवळा. आपला नियम काय ठरला होता? कीर्तन सुरू झाल्यावर जेव्हा जेव्हा भजन होईल, जेव्हा जेव्हा प्रमाण होईल, मग तुम्ही कसं काम्याचं काम करताय का? जेव्हा जेव्हा भजन होईल, जेव्हा जेव्हा हे गायन करतील त्यावेळेस काय करायचं? आपण मोठ्या प्रेमाने टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण कीर्तनात टाळी होय पातकाची होळी. मग जीवन जगत असताना तुम्ही आम्ही का कमी बेजार आहे का? मला एक सांगा, इथं बसल्यापासून कोणाला घरची आठवण आली का? आणि ज्याला येत असेल तो कीर्तनातच नसेल. कारण तेही दुर्दैव आहे. कारण जरी आपण तुळशीची रोपं लावली पण एखादं गांजेचंही त्याच्यामध्ये नजर चुकीने उगवूनच जातं. तसं जरी आता हे तुळशीची रोपं इथं, हे तुळशीचं वृंदावन आहे, मग या तुळशीच्या वृंदामध्ये एखादं गांजेचं असूही शकतं का जो घरी अजूनही कुलपाला झटके देतच असेल. कारण जीवन जगत असताना इथं जे आहे सर्वांगाचे कान करून आम्ही कीर्तन ऐकलं पाहिजे. आई हा सांगायचा विषय नाही. कारण जीवन जगत असताना या जगामध्ये स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. तुमची आमची काय गत आहे? मला सांगा ना. ज्ञानेश्वर महाराज जेव्हा माधुकरी मागायला जायचे, तुम्हाला आईचं महत्त्व सांगितलं. पण ज्ञानेश्वर महाराज जेव्हा जायचे, निवृत्तीदादा करता मागायला जात नव्हते, सोपान काका करता मागायला जात नव्हते, स्वतः करता मागायला जात नव्हते. पण जी 6 वर्षाची मुक्ताई आई साहेब आहे ना, तिला मात्र उपाशी ज्ञानोबा दादाला देखवत नव्हतं. म्हणजे ज्ञानोबा दादांनी काय करायचं? झोळी घ्यायची आणि माधुकरीला निघायचं. आणि ती माधुकरीला निघत असताना तुम्हा आम्हाला त्रास होतो याच्यात काही विशेष नाही. पण जीवन जगत असताना एक गोष्ट सांगून जातो, जोपर्यंत आमच्या जीवनात त्रास होत नाही तोपर्यंत आम्हालाही गुण येत नाही. जीवन जगत असताना ज्याच्या जीवनात त्रास झाला, कारण जया अंगी मोठेपणत आहे आता कठीण. किती वर्ष झाले? 750 वर्ष झाले. बरोबर आहे. आमचा नवा काळ संपून जाईल. पुण्यनगरी संपला, सकाळ संपला. हे पेपर आम्ही सकाळी आणतो, दुपारी शिळे होऊन जातात. पण मला एक सांगा, ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली 750 वर्ष झाले, तिच्यात कोणी बदल केला? तुकोबारायांनी 450 वर्ष झाले. आता तुकोबारायांनी जेव्हा गाथा लिहिला, गाथा लिहिण्याची पद्धत होती. तुम्ही आम्ही लिहिताना चिरपडून घरपडून लिहितो.
जरी उघडत नसेल तरी त्याच्यावर लिहिल्याशिवाय राहत नाही. पण आमच्या तुकोबारायांनी जो 450 अभंगाचा जो 4092चा जो 4092 अभंगाचा जो गाथा लिहिला तो लिहित असताना एक पद्धत वापरली होती. ती पद्धत म्हणजे एकच होती. त्या काळी ढबू पैसा होता. तो ढबू पैसा घ्यायचा, त्यावेळेस तो सांडशीमध्ये पकडायचा आणि सांडशीमध्ये पकडल्यानंतर तो चिमणीवर धरायचा, परिपूर्ण लालबंद होऊ द्यायचा आणि तो लालबुंद झालेला जो ढबू पैसा आहे तो आपल्या जिभेवर ठेवायचा. चटका बसला तर शब्दरचनेमध्ये दोष आहे आणि चटका बसला नाही तर वाक्यरचना बरोबर आहे. असं करत करत आमच्या तुकोबारायांनी 4092 चटके खाल्ले आणि आमच्या जीवनाला चांगल्या प्रकारचं वाढून दिलेलं आहे. त्या तुकोबारायांनी 4092 जर चटके खाल्ले नसते तर आम्ही सुद्धा या जन्माला येऊन उपयोग नाही. आम्ही एकच नशीब माना का आम्ही जन्माला आलो ज्ञानोबारायांच्या नंतर, आम्ही जन्माला आलो तुकोबारायाच्या नंतर. जर या संतांच्या अगोदर आम्ही जन्माला आलो असतो तर आमची अवस्था कशी झाली असती? जन्माला आला हेला आणि पाणी वाहून मेला. पण जीवन जगत असताना आमचं जीवन ज्यांनी सुजलाम सुफलाम बनवलं ते ज्ञानेश्वर महाराज जेव्हा माधुकरी मागायला जायचे, फक्त आई साहेबांसाठी माधुकरी मागायला गेले. आता जात असताना लोकही त्यांना माधुकरी देत नव्हते, कारण तिथंही येसोबा खेचरसारखा दुर्जन होता का जो त्यांना मिळू देत नव्हता. आणि जेव्हा ते एका मातेने थोडीशी हिंमत करून त्यांना ते पीठ दिलं आणि ते पीठ घेऊन जेव्हा ज्ञानोबाराय मुक्ताई साहेबाकडे यायला निघाले त्यावेळेस वाटेतच येसोबा खेचर आडवे झाले आणि सांगितलं काय ह्याची धुळीमध्ये. त्यांनी सांगितलं आईला भूक लागली आहे. मुक्ताई साहेबाला भूक लागली आहे. एका मातेने थोडंसं पीठ दिलेलं आहे, याची 1-2 भाकरी बनवतो आणि ती आई साहेबाला खाऊ घालतो आहे. पण तो येसोबा खेचर ज्याला संतांची जाणीव नव्हती त्यांनी काय केलं, ते झोळी घेतली, खाली झटकवली आणि निस्ती मातीत नाही कालवली तर आपल्या पायाने ती काय केली, माती मिश्रित केली. ज्ञानोबारायांना काहीच वाटलं नाही. ज्ञानोबारायांचे डोळे पाणवले आणि तसेच पाणवलेले डोळे घेऊन ते कुठं आले, त्या ताठीमध्ये आले. आणि ताठीमध्ये आल्यानंतर ज्ञानोबाराय दोन्ही गुडघ्यामध्ये आपलं मुंडकं खुपसून मोठमोठ्याने रडायला लागले. तेव्हा आई मुक्ताई साहेब आल्या आणि आई साहेबांनी सांगितले, हे ज्ञानदादा, अरे का रडतोय, अरे का रडतोय? मला भूक लागली नाही रे. तू कशासाठी गेला होता? अरे मला भूक लागली नाही. तू रडू नको. अरे तू हे करू नको. तू कोण आहे? योगी आहे. तू योगी आहे. नुसता योगी नाही तर पावन मनाचा योगी. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. साये अपराध जनाचा, साये अपराध जनाचा, साये अपराध जनाचा, साय अपराध जना. विश्वरागे झाले पाणी, संते सुखे वावे पाणी. रागे झाले वाणे, संते सुखे वावे पाणी. अगोदर मी तुम्हाला आईचं श्रेष्ठत्व सांगितलं आणि आता मी तुम्हाला संतांचं श्रेष्ठत्व सांगितलं. त्याचं कारण एक आहे, संतत्वाला कोणाची उपमा दिलेली आहे? मातृत्वाची. कोणाची? मातृत्वाची. इथं संतही आणि मातृत्वही हे दोन्ही समान असल्यामुळेच तुकाराम महाराजांनी माहिती होतं, म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. त्याचं कारण एक आहे का यांच्या जीवनामध्ये काय असतं तर कळवळ असतं. तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्याच्या ऐसे कळवळाची दाती, ऐसे कळवळाची दाती, ऐसे कळवळाची दाती, ऐसे कळवळाची दाती. करील भाविन प्रीती, करील भाविन प्रीती, ऐसे कळवळाची दाती, ऐसी कळवळाची दाती.
अतिशय चांगल्या प्रकारे पहिल्यांदा समाधान महाराजांनी म्हटलं, नंतर माझे पितृतुल्य असणारे परशुराम महाराज यांनी म्हटलेलं आहे. आणि असेच प्रमाणे वाटून घ्या, कारण आजचा कीर्तनाचा कार्यक्रम हा कसा आहे सर्वांसाठी. याच्यामध्ये सर्वांनी, कारण हे कीर्तन म्हणजे काय, कीर्तन म्हणजे नुसतं मी बोलतो आणि तुम्ही ऐकतोय याला कीर्तन म्हणत नाही. कीर्तन कोणतं, मी भजन केलं का तुम्ही भजन केलं पाहिजे. आणि ते भजन करत असताना कसं केलं पाहिजे, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्री 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 राम जय राम जय जय राम, राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, जय राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. मग जीवन जगत असताना दोन गोष्टी मात्र एकत्र करा. बाकीचं कीर्तन तुमच्या लक्षात राहू द्या किंवा नका राहू देऊ, पण मी आता ज्या गोष्टी सांगतोय त्या दोन गोष्टी मात्र सर्वांनी आपापल्या घरी एकत्रित करायच्या आहे. पहिलं म्हणजे जरी तुम्हाला सकाळचं भोजन कुटुंबाबरोबर करता येत नसेल तर मात्र संध्याकाळचं भोजन सर्वांनी एकत्र बसून केलं पाहिजे. काय सांगतोय मी, भोजन एकत्र बसून करायचं. आणि दुसरं म्हणजे भजन, भोजन आणि भजन. ज्यांनी भोजन एकत्र बसून केलं त्याच्या एक परिवारामध्ये एकमेकातल्या जीवनातल्या काही अडीअडचणी असतील तर त्या तिथं सॉल्व होईल. आणि ज्यांनी एकत्र बसून भजन केलं तर त्याच्या जीवनामध्ये त्याचं वजन वाढल्याशिवाय राहणार नाही. कारण जीवन जगत असताना या साधना आहे आणि साधनाशिवाय कुठलाही माणूस डायरेक्ट पुढं गेलेला नाही. जीवन जगत असताना तुम्हाला याच्यात जर प्रगती करायची असेल तर आपण त्या साधनाचा काय केला पाहिजे, स्वीकार केला पाहिजे. आणि ज्यांनी साधनाचा स्वीकार केला, कारण तुका म्हणे सोपे हाये सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येते. जो शहाणा असेल तो इथं घेतो. आणि हे करण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, 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 तेव्हा या विठ्ठले कृपा केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. देवा या विठ्ठले कृपा केली, देवा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. मग ह्या जो आपल्याला जन्म मिळाला आहे, हा जन्म म्हणजे कसा मिळाला आहे, पावला हा देव कागटाळीने आहे, न घडो उपाय घडो आले. मग 84 लक्ष येऊन फिरून आल्यानंतर हा माणसाचा जन्म आम्हाला मिळाला आहे, तो फक्त आमच्या जीवनाचा उद्धार करण्याकरता. काय काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. मग जीवन जगत असताना या साधनाने आमचा उद्धार होतो हे माहीत असूनसुद्धा आम्ही या साधनाकडे न येता आम्ही संसारामध्ये दुःख आहे त्या संसारामध्ये रमल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्हा आम्हाला दुःख दिलेलं आहे, आम्ही याच्या त्याच्या नावावर बिलं फाडतोय. दुःख तुम्हा आम्हाला कोणी देत नाही, कारण आणि करू सावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचून या. कारण हा जो भोग आहे, भोग तो न घडे संचिता वाचूनी, करावे ते म्हणे समाधान. पण याच्यातही समाधान मानायचं असेल तर ती धन्य माता सुमनआई आहे. काय धन्य सुमनमाई माता आहे, खजीच्या पोटी किशोरराव दाजींसारखा सुपुत्र जन्माला आलेला आहे. आणि वारकरी संप्रदायाची कास धरल्यामुळे एक पुण्यस्मरण नाही जीवाऊ, हे 4थं पुण्यस्मरण आहे. हे बाकीचे 3 पुण्यस्मरणं तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे, कीर्तनं झाली. पण मागच्या वर्षीचं जे पुण्यस्मरण झालं ते पुण्यस्मरण म्हणजे आम्ही सगळी पुण्यस्मरणं विसरू, पण मागच्या वर्षीचं पुण्यस्मरण विसरणार नाही. का गं ताई? कारण 7:30-8 वाजेच्या टायमिंगपर्यंत मी आणि किशोरदाजी जेव्हा पाण्याचे जार आणायला गेलो आणि तिथं गेल्यानंतर जेव्हा इकडं पावसाने हे केला, इकडं भाजीचे 2 पातेले भरलेले, भाकरीनी सगळं स्वयंपाकाचं पडलेलं आणि जेवायला कोणीच जवळ एक नाही, मी किशोर भाऊ. आणि आम्ही मध्ये जेव्हा गेलो
माझ्या बहिणीने मला पातील दाखवलं, रामनाथ भाऊ हे संपले पाहिजे. म्हटलं बाकीचं काही हो ना हो, पण मात्र पातिले संपवल्याशिवाय मलाही चेन पडणार नाही. ते मला सकाळी पुन्हा खायचं काम आहे आणि मी एकटा किती खाणार आहे. तिथून जे फोन लावायला आम्ही सुरुवात केली, कारण जीवन जगत असताना संकट येतात, पण त्या संकटामध्ये आम्ही काय केलं पाहिजे, तरुण गेलं पाहिजे. आणि त्यावेळेस आम्ही नाना महाराज दोंडाईचेकर यांचं कीर्तन मागच्या वर्षी होतं. कीर्तन जरी बघा काय असतं, सत्य संकल्पाचा दाता नारायण. तुम्ही फक्त सत्य संकल्प करा, तो पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. असं वाटत होतं भाजी संपणार नाही, कीर्तनही होणार नाही आणि कोणी येणार नाही. पण बघा भगवंत जेव्हा सहाय्यता करतो, भगवंत जेव्हा मदत करतो, तर ते दोन्ही पातेलीतली भाजी संपली, सगळा स्वयंपाकही संपला. आणि ते जे कीर्तन आम्ही मध्ये प्रवचन केलं, त्या प्रवचनासारखं हे तिन्ही कीर्तनं झाले का नाही मला माहिती नाही. पहिल्या वर्षी मात्र आमचे प्रेममूर्ती जिभाऊ आणि ज्यांनी प्रेममूर्ती ज्यांनी पहिल्या वर्षीचं इथं पुण्यस्मरणाचं कीर्तन केलं, दुसऱ्या वर्षीचं पुण्यस्मरणाचं कीर्तन नाना महाराज दोंडाईचेकर यांनाच होतं. आणि मागच्याही वर्षीचं पुण्यस्मरणाचं कीर्तन हे कोणाला होतं, नाना महाराजांनाच होतं. आणि याही वर्षीने ज्याचा वशिला त्याचं कुत्रं. कारण जीवन जगत असताना बघा आम्ही हे जे कीर्तन होतं आजचं, ते कीर्तन माझं नव्हतं. कोणाचं होतं? विनोद सम्राट रामायणाचार्य परमेश्वरजी महाराज उगले. इथं आल्यानंतर आम्ही बसलो, त्यांनी डायरी काढली, पण मी खुर्चीवर बसलो. आम्ही खुर्चीवर बसलो आणि त्यांनी लिहिता आम्ही 15 सांगितले आणि त्यांनी 14 एप्रिल लिहिली. आता 14 एप्रिल त्यांनी लिहिली, त्यामुळे आम्ही बी दोघांनी काही विचार केला नाही. पण मध्ये आम्ही 8-10 दिवसापूर्वी त्यांना जेव्हा फोन केला, तेव्हा त्यांनी सांगितलं, मामा मी डायरी लिहिलेली तुला झेरॉक्स पाठवतो. मी 14 एप्रिल लिहिलेली आणि 15ला मी सकाळीही खाली नाही आणि संध्याकाळीसुद्धा खाली नाही. पण तुम्हाला एक सांगू का, अन्न मान धन येतो प्रारब्ध आधीनं. म्हणजे माझ्या प्रारब्धातला असावे की काय, असल्यामुळेच आजच्या ठिकाणी माझी काय लागली वर्णी झाली. मी जरी बळजबरी आलो, पण तुम्ही पुन्हा आल्याशिवाय राहणार नाही. कारण आजचं जे कीर्तन, कारण कोणीतरी इथं करायचं आहे. आता इथं जे कीर्तनाला बसलेले त्यामध्ये मच्छिंद्रजीनाथजी महाराज जिभाऊ जे माझे गुरुवर्य आहे, श्रीराम महाराज आहे, की जे माझ्यापेक्षा चांगलं कीर्तन करू शकतात. हे उभी असलेली मंडळी. आता परशुराम अण्णांच्या पुढे मी कीर्तन सांगावं, त्यांनी माझं कीर्तन ऐकावं. निश्चितच या बसलेल्यापैकी मी मोठा नाही. पण तुम्हाला एक सांगू का, पहाडाचं काम काय असतं जिभाऊ, पहाड हा विशाल असतो, पण तो पहाड काय करतो, त्या गवताला डोक्यावर घेतो आणि ते गवत काय करतं, त्याचे ते वाऱ्याने पाते हालत राहत्या. त्या गवताला वाटलं मी लई मोठा आहे, पण त्याला कुठं माहिती तू पहाडाच्या डोक्यावर आहे. तसे माझ्या जीवनातली गोष्ट झालेली काय, मी या पहाडांच्या डोक्यावर असल्यामुळे हे गवत तुम्हाला डोलताना दिसतंय. जसं हवेमध्ये एखादा फुगा उडताना दिसतोय, तो फुगा उडतोय, पण तो फुगा जरी उडताना दिसतोय, आम्ही कशाला बघतो, फुग्याला बघतो. पण त्या फुग्यातली हवा कोणाची आहे, तशी माझी जरी हा फुगा तुम्हाला उडताना दिसत असेल, पण या फुग्यातली जी हवा आहे प्रेममूर्ती मच्छिंद्रनाथजी महाराज जिभाऊ यांची आहे. या फुग्यातली हवा आमचे भोंगे महाराजांचे बंधूंची यांची आहे. या फुग्यातली हवा श्रीराम महाराजांची आहे. या फुग्यातली हवा इथं बसलेल्या प्रत्येकाची आहे. हा फक्त फुगा उडतोय, या फुग्यातली हवा काढा, हा फुगा जमिनीवर येऊन पडेल. आणि मी माझ्या जीवनात एक तत्त्व ठरवलेलं आहे, जीवन जगत असताना जमिनीवर राहून जीवन जगायचं आहे. आणि मी कधीही जमीन सोडलेली नाही. आणि भगवंताला एवढीच विनंती करेल, माझ्या जीवनात दुसरं काही येवो ना येवो, पण जीवनामध्ये माझ्याकडून नामचिंतन हिरवू नको आणि माझ्या जीवनातलं आचरण भंग करू नको. मला कीर्तनातून दुसरं काहीच पाहिजे नाही. कीर्तनं करून मला पैसेही कमवायचे नाही. आजपर्यंत जीवन नाही माहिती मी कुठंच मला फोन आल्यानंतर एकही रुपया मी बोलत नाही. मला वाढवा वाटते तर मी परत केल्याशिवाय राहत नाही. मी 11 रुपयावर गरुड पुराण कथा आणि प्रवचन आमच्या गावात केलं. त्याचं कारण सांगतो. एकुलता एक मुलगा ज्यांचा गेला, त्या मुलांच्या आईवडिलांना वाटलं की माझा मुलगा जरी आम्हाला सोडून गेला, पण भगवंतांनी आमच्यावर अवकुपरा करू नये याच्याकरता त्यांनी गरुड पुराणाची कथा केली. आणि ती कथा करून त्यांनी मनावर दगड ठेवून तिथं प्रवचन केलं. आणि तिथं आमच्यासारख्यांनी पैसे घ्यायचे. हे पाप आम्ही फेडायचं तरी कुठं. कारण जीवन जगण्याकरता तुम्ही सगळं काही करा. आणि मी तुम्हाला सांगतो जीभाऊ, निष्काम कीर्तन सेवेमध्ये एक तरी कीर्तन केलं पाहिजे. नीच कामं करण्यापेक्षा निष्काममध्ये एक कीर्तन करा ना. निष्कामं करून बदनाम झाल्यापेक्षा निष्काम सप्त्यामध्ये एक कीर्तन जर केलं तर तुमचे 10 लोक ओळखीचे झाल्याशिवाय राहणार. आणि जीवन जगत असताना दुसरं काय पाहिजे. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो.
जगत असताना आई इतका जिव्हाळा कोणाचाच नाही. आई काय जिवंतपणीच प्रेम करते का? मेल्यानंतर सुद्धा आई प्रेम करते. त्याच्याकरता एक दृष्टांत सांगतो, आधी भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. एका मुलाचं एका मुलीवर प्रेम जडलं, पण त्या मुलाचं त्या मुलीवर प्रेम जडलं, पण त्या मुलीचं मात्र त्या मुलावर प्रेम नव्हतं. म्हणजे हे कोणतं प्रेम झालं? एकतर्फी. इकडून त्याचं आहे पण तिकडून त्याला काही कनेक्शन नाही. पण असं असताना सुद्धा तो तिच्या मागे लागला. आता तिला काय वाटलं, याला सांगूनही समजत नाही, त्याच्यापेक्षा याला एक असा तोडगा देऊ का जेणेकरून तो तोडगाही तो करणार नाही आणि माझ्या नादालाही लागणार नाही. असं केल्यानंतर त्या मुलीने सांगितलं, ठीक आहे तू माझ्यावर प्रेम करतो, मग मला एक गोष्ट करावं लागेल तुला. म्हणे काय करायचं? एकच काम कर, तू तुझ्या आईचं हृदय आणून दे, त्या दिवशी मी तुझी होईल. तिला वाटलं आईचं हृदय आणणार नाही आणि आपल्याला याच्याशी लग्न करायची वेळ येणार नाही. आता त्यांनी जेव्हा ते सांगितलं त्यानंतर त्यांनी ते मनात विचार केला आणि घरी आला. घरी आल्यानंतर तो झोपायचा. 2-2 वाजता उठला का तो काय करायचा, हातात कोयता घ्यायचा. तो कोयता घेऊन आईच्या खाटेपर्यंत जायचा. खाटेपर्यंत गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर ती एकदम म्हणजे अशी कुठल्याही आवाज राहत नाही. फक्त झोपलेली आई जेव्हा बघितली त्याला वाटायचं अरे नको. परत तो कोयता घ्यायचा, परत तो ठेवून द्यायचा, परत झोपायचा आणि दुसऱ्या दिवशी परत जायचा. हे अगं माझ्याशी माझं तुझ्यावर प्रेम आहे. ती परत सांगायची, हे नुसतं बोलू नको, तुला जर मी आवडत असेल तर तुला एकच, तुझ्या आईचं काळी जोपर्यंत तू आणून देत नाही तोपर्यंत मी तुझ्याशी लग्न करत नाही. आता हे सांगण्याचं कारण काय माझं, काय जिवंतपणी प्रेम करते याच्यात नवल नाही, मेल्यानंतर सुद्धा आई किती प्रेम करते याच्याकरता हा सिद्धांत आहे. आणि दृष्टांत फक्त ध्यानात ठेवा, दृष्टांत फक्त ऐकायचे राहतात, त्याच्यातला सिद्धांत काय तो घ्यायचा आहे. सिद्धांत काय याच्यातला, मेल्यानंतर आई आपल्यावर प्रेम करते, किती प्रेम करते हा सिद्धांत घेऊन जा. बाकी दृष्टांत इथंच ठेवून जा, काय तो इथंच ठेवून जा. पण आम्ही काय करतो, फक्त या देखील की परमार्थ करतो. असंच आता भगवान शिवजीची पूजा करण्याचं काय चालू आहे सगळीकडे फेड. आता एका 4-5 बाया चालल्या. आता 4-5 बायाने ते ताटं घेतले. त्या जेव्हा चालल्या ते एका बाईने काय केलं, तिचं ते गंधानी बोट भरलं. तिला वाटलं आता गंधानी बोट भरलं, आता नवा शालू नेसलेला आहे, त्याला कसं काय पुसायचं. मग तिने काय केलं, त्या मंदिराच्या बाहेर एक दगड दिसला, त्या दगडाला तिने तिचं बोट पुसलं. आता त्या 4नी ते एकीने केलं, या 3नी तसंच केलं. आता या 4 पुढं गेल्या, पण या मागून 8 येणाऱ्या होत्या. त्यांनी पाहिलं, यांनी काय केलं, मंदिरापायी गेल्या. तिथं जो दगड आहे त्याला काय करायचं, चंद्राचं बोट पुसायचं आणि मग पुढं जायचं. आता या 8 गेल्या, 8च्या मागं 16 होत्या बरोबर. त्या 16नी तेच केलं. त्या 16च्या मागं 32 होत्या. किती वाढवायच्या आता, 32 बस झाल्या, कारण एवढे पाठवून उपयोग नाही. मग त्या 32नी काय केलं, फक्त काय केलं, आता ते नित्यनेम होता का तो नाही, फक्त तिचं बोट भरलेलं आहे ते कुठंतरी पुसायचं. मग जीवन जगत असताना भक्तीसुद्धा जाणून केली पाहिजे. काय केली पाहिजे, पहिले भक्ती जाणून घ्या आणि भक्ती जाणल्यानंतर करा. मग जीवन जगत असताना तुम्हाला भक्ती कळत नाही, पण निदान आई वडील तरी जाणून घ्या. आणि जीवन जगत असताना असं सांगा ना, आम्ही काय सांगतो, आईबाप माझ्यात राहतात. तू आईबापाच्या आधी का आईबाप तुझ्या आधी? मी आजही सांगतो, मी आईत राहतो, कारण आपलं आहेच काय. जीवन जगत असताना सांगा ना आम्ही कोणात राहतो, पण आम्हाला काय झालेली घमेंड झाली, घमेंड झालेली. आणि त्या घमेंडीमध्ये आम्ही कुठली प्रकार मानत नाही. तसं त्या मुलीने त्याला सांगू सुद्धा तो ऐकत नाही. मग एक दिवशी त्याचा निश्चय ठाम झाला, कारण ती त्याला मनापासून आवडत होती. आणि त्याने एक दिवशी निर्णय घेतला, आज काही जरी झालं तरी आपण काय करायचं हे. पण ते कृत्य त्याच्याकडून सुधीमध्ये होत नव्हतं, म्हणून त्यांनी काय केलं, दारू का पिऊ नये याच्याकरता सांगतं. त्यांनी काय केलं, मदिराचा एक ग्लास मारला आणि तो मदिराचा ग्लास पिल्यानंतर बघा, जोपर्यंत तो मदिरा पित नव्हता तोपर्यंत आईच्या खाटापर्यंत जरी तो कोयता घेऊन गेला तरी त्यांनी कधी आईवर कोयता चालवला नाही. पण मदिऱ्याचा एकच ग्लास त्यांनी घेतला आणि त्या दिवशी त्याचा निश्चय पक्का झाला. आईच्या खाटेजवळ गेला, 2:30 वाजेची वेळ होती. कोयता जसा वरती कोयता केला, भरगा वेगाने तो कोयता आईच्या हृदयावर मारला. आणि जसा आईच्या हृदयावर मारला तसं आईचं ते काळीज काढलं. ते काळीज घेऊन तो मुलगा पळायला लागला, कारण त्याला फक्त एकच वाटत होतं, मी माझ्या प्रियसीला कधी भेटेल. त्या धावपळीच्या याच्यामध्ये पळतोय, पळता वाटेमध्ये एक दगड आडवा आला आणि तो दगड आल्यानंतर त्याला ठोकर लागली. आणि ठोकर लागल्यानंतर तो जसा तो पडला त्याचे हातातलं जे काळीज होतं तेही काय अंतरावर जाऊन पडलं. तो तसाच लगबगीने उठला आणि उठल्यानंतर त्याने आपले
काय केले, कपडे झटकले, सगळं काही बघितलं, आपल्याला कुठं लागलं का नाही ते बघितलं. आणि मग बघितलं आईचं काळीज पुढे, तर आईचं काळीज काही अंतरावर होतं. त्या आईचं काळीज उचललं आणि उचललेल्या काळजाला काही दगड लागलेली होती तर दगडं बाजूला केली, काही माती लागलेली ती माती बाजूला केली, कचरा बाजूला केला. आणि तो कचरा बाजूला करत असताना त्या हृदयाने आवाज दिला, बाळ्या तुला लागलं तर नाही ना? त्या हृदयाने काय आवाज दिला, बाळ्या तुला लागलं तर नाही ना? मी काय सांगत होतो, आई जिवंतपणीच प्रेम करेल याच्यात नवल नाही. आई मेल्यानंतरसुद्धा आपल्यावर काय करते, प्रेम करते. जसं आई मेल्यानंतर प्रेम करते तसा बापसुद्धा मेल्यानंतर प्रेम करतो. कारण मी दोन्हींमध्ये भेद करणारा माणूस नाही. मी जितकं माझ्या बापांना मानतो तितकंच माझ्या आयांना मानल्याशिवाय राहत नाही, तितकंच माझ्या बहिणीलासुद्धा मानतो. कारण जीवन जगत असताना प्रेमच करायचं तर सर्वांवर सारखं करा. कारण त्या जगामध्ये सर्वांना सारखं प्रेम केलं तर ते प्रेमच आपल्याला आनंद देईल. कारण प्रेम सुख देई आणि प्रेमाविना नाही समाधान. या न्यायाप्रमाणे जीवन जगत असताना मेल्यानंतर बाप किती प्रेम करतो बघा. एके ठिकाणी बापाचं देहांत झालेलं होता, दशक्रिया विधीचं पिंडदान चालू होतं. आणि त्या दशक्रिया विधीचं पिंडदानासाठी मुलगी गेली, पाणी फिरवते, बाबा घास घेत नाही. पत्नी गेली, पाणी फिरवते, बाबा घास घेत नाही. भाऊ गेला, सगळे जे नातेवाईक होते सगळ्यांनी पाणी फिरवायचं, पण बाबा काय घास घेत नव्हते. सगळं काही झाल्यानंतर घास घेत नाही. पण त्याच गावामध्ये त्याचा जो मित्र होता त्याने त्याच्याकडून 2 पायली बाजरी उसनी नेलेली होती. कोणी? त्या मित्राने, जो मेलेला होता त्याच्या मित्राने. आणि ते पाहिल्यानंतर घासच घेत नाही, पिंडाला कावळा शिवत नाही, हे त्या लक्षात आलं मित्राच्या. आणि मित्रांनी सांगितलं, एक काम करा, आता तुम्ही कोणीच जाऊ नका. तो भरलेला तांब्या त्याने घेतला, तो तांब्या घेऊन तिथपर्यंत गेला. त्याने आपल्या हातावर पाणी घेतलं, पाणी घेऊन त्या नैवेद्याला फिरवलं आणि एकच सांगितलं, शांभाऊ तू काही काळजी करू नको, तुझी 2 पायल्या बाजरी माझ्याकडे होती. अरे मी 2च काय, तुझ्या घरी 4 पायल्या बाजरी नेऊन देतो, पण तू आता काय कर, पिंडाला स्पर्श कर. एवढं म्हणून तो रामभाऊ बायाजूला झाला. आणि लगेच कावळ्याने काय केला, मला सांगा ना, मेल्यानंतर जर आमचे आईवडील आमची चिंता करत असेल, मला एक सांगा ना. अहो आईबाप झोपडीमध्ये राहून 6-6 मुलांचा सांभाळ करतात. झोपडीत राहणारे आईवडील 6-6 मुलांचा सांभाळ करतात. पण या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, 6-6 मुलं असूनसुद्धा आईबाप अनाथ आश्रमामध्ये जातात. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. ज्या दिवशी या महाराष्ट्र कधी सुधारला, हा देश कधी सुधारला, तर ज्या दिवशी इथले वृद्धाश्रम बंद होतील त्या दिवशी या महाराष्ट्राची खरी प्रगती, नाही तर तोपर्यंत या महाराष्ट्राची प्रगती नाही. मग जीवन जगत असताना ज्या आईवडिलांनी तुम्हाला जन्म दिला तो कशा पद्धतीने दिला, तर त्यांनी आमचं जे आहे ते 9 महिने 9 दिवस आम्हाला वाढवलं. हेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. पोटी वारवाये, पोटी वारवाये, पोटी वारवाये, पोटी वारवाये, पोटी वारवाये, पोटी वारवाये, पोटी अतिशय चांगल्या प्रकारे म्हटलं आमच्या ज्ञानोबा भाऊनी बी. त्याकरता टाळ्या वाजवल्या तुम्ही, हळू का होईना पण वाजवल्या. काय असं वाजवू का नको, पण कसं का होईना पण त्यांना आपण हे देतोय. मग जीवन जगत असताना मला सांगा ना, आम्ही आईच्या उदरामध्ये किती दिवस राहतो? 9 महिने 9 दिवस. किती दिवस राहतो? 9 महिने 9 दिवस. आपलं त्यावेळेचं वजन, कारण मला कशाहून कळलं, जेव्हा दवाखान्यामध्ये आपला जन्म होतो त्यावेळेस कोणी 3.5 किलोचं आहे, कोणी 3 किलोचं आहे. पण आता आपण याच्यात 3 किलो 3.5 किलो सोडून देऊ, पण 9 महिने 9 दिवस आपण 2.5 किलोचे आईच्या उदरामध्ये. मला एकच सांगा, काही जणं सांगतात महाराज
अहो आईने जसं मला पोटामध्ये वाढवलं तसं मी आईला काय करतो तर हाताच्या फोड्यावर काय करतो जपतो. इतकं मी आईची काळजी घेतो. आईने जसं मला दूध पाजलं तसं मी आईला काय करतो तिच्या खाटेवर जातो आणि तिलासुद्धा मी काय करतो दूध पाजतो. सगळ्या काही क्रिया मी करतो जे आईने मला एकच सांगा या आईने केलेल्या याची बेरीज होऊ शकते का? कारण तुम्ही आम्ही आमच्या कातड्याची चप्पल जरी शिवली जोळे जरी शिवले आणि ते आमच्या आईवडिलांच्या पायात घातले तरी त्याची बरोबरी होऊ शकणार नाही. कारण जगामध्ये 2 लोकांचे उपकार आम्ही कधीच विसरू शकत नाही. एक संतांचा उपकार आणि दुसरा आईवडिलांचा उपकार. आईवडिलांनी तुम्हाला एक चिन्ह सांगून जातो. गुगलचं चिन्ह एक आहे आणि पांडुरंगाच्या गंधाचं चिन्ह आहे. दोन्ही दिसायला सारखेच आहे. गुगल काय करतं गुगल तुम्हा आम्हाला या देशामध्ये कितले कान्याकोपऱ्यात जर जायचं असेल गुगलवर फक्त मॅप चालू करा. तुम्ही जिथं नाही तिथं पोहोचल्याशिवाय राहणार नाही. गुगल तुम्हा आम्हाला या जगाचं मार्गदर्शन करतो. पण पांडुरंगाचा जो गंध आहे पांडुरंगाचा जो रंग आहे तो तुमच्या आमच्या बेरंगी जीवनाला रंग दिल्याशिवाय राहत नाही. कारण तुम्ही आम्ही पांडुरंगाचं का व्हायचं आहे? कारण देहाची या गावा आलिया जन्ममृत्यूच्या सोळिया आणि ना म्हणू नये धनंजया जियापरी. मग जीवन जगत असताना तुम्हाला एकच सांगून जाईल एकच रंग जीवनामध्ये येऊ द्या आणि तो एकच रंग म्हणजे पांडुरंग. ज्याच्या जीवनामध्ये पांडुरंग आला. आता आपण नाव काय ठेवलेलं आहे देवाचं पांडुरंग. पण दिसायला कसं आहे? दिसायला कसा आहे? सावळा आहे बरोबर आहे काळा आहे. पण हा काळा होता का? जर काळा असता तर त्याचं नाव वेगळं असतं. पांडुरंग म्हटलेलं आहे पण तो पांढरा होता. तर तुम्ही आम्ही काय करतो वर्षभर वारीमध्ये जात नाही आणि जेव्हा वारीत गेलो त्या वारीमध्ये झाल्यानंतर आमची वर्षाची पापं झालेली आहे. आणि ज्यावेळेस त्या पांडुरंगाच्या पायावर आम्ही डोकं ठेवतो आमचं पापं तो हिरावून येतो आणि आमच्या जीवनामध्ये तो प्रकाश टाकतो. आता सगळा प्रकाश आमच्या जीवनामध्ये टाकल्यामुळे आमचा अंधकार त्याने स्वीकारला आणि त्याच्यामुळे तो पांडुरंग जरी असला तरी तो सावळा आहे. आणि सावळा असूनसुद्धा तो सगळ्या जगाला काय करतो आहे आज भुरळ घालतोय. सगळ्या जगाला तो काय करतोय आवडतोय. भाऊ आवडशी जीवापासून या कानडिया विठोबा कानडिया भाऊ आवडशी जीवापासून या. मग मला एक सांगा ना या जीवनामध्ये तुम्ही आम्ही जीवन जगत असताना पण हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये आईवडिलांची जाणीव का नाही? त्याचं कारणच आहे ही दुनिया कशी आहे. आई रे बेईमान दुनिया आई रे आई रे बेईमान दुनिया आई रे आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे. ये साधु संत को कोई नहीं माने साधु संत को कोई नहीं माने ये जड़ों का बहुमान ये जड़ों का बहुमान. आई रे बेईमान दुनिया 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 आई. ये माँ बाप को कोई नहीं जाने माँ बाप को कोई नहीं जाने औरत का बहुमान औरत का बहुमान. आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया. ही जी 2 पदं म्हटलो ही 2 पदं माझी नाही. ही 2 पदं कोणाची आहे? कबीरजींची. कबीरजी काय सांगतात हे कलियुग आहे. ही दुनिया कशी आहे? बेईमान आहे. ही तर साधू संतांना ठिकाणं नाही. पण नको त्याचा बोलबाला झाल्याशिवाय राहिला नाही. याला जीवन जगत असताना एकच सांगतो आमचे जीवसुद्धा कधी कधी सांगतात जीवन जगत असताना हे जी गॅरेज आहे हे काय आहे? गॅरेज आहे. आणि गॅरेजमध्ये आपण काय करतो नव्या कोऱ्या गाड्या नेतो आणि त्या बिघडवून आणतो. काय करतो गॅरेजमध्ये? बिघडलेल्या गाड्या नेतो आणि त्या रिपेअर करून आणतो. तसं हे गॅरेज आहे. तुम्हाला सांगू ज्या रतन टाटाजी वर्षामधले 365 दिवसामधले 8 दिवस रिकामे ठेवायचे. किती? 8 दिवस. आणि ते 8 दिवस ते रामायणाची कथा ठेवायची. आता रामायणाचार्य आपल्यात आहे पण ते जी कथा ठेवायची मोरारजी बापूंची कथा.
आता हे असताना काही जे असतात नास्तिक, त्या नास्तिकांनी त्यांना विचारलं, का हो तुमच्याकडं सगळ्या जगामध्ये जिथं बघावं तिथं तुमचं नाव आहे, कुठल्याही प्रकारची कमतरता तुमच्या जीवनामध्ये नाही, एवढं सगळं असताना तुम्ही 8 दिवस सगळं बंद ठेवतात आणि तुम्ही काय करतात, रामप्रभूची कथा ठेवतात. हे ठेवण्यामागचं कारण काय? तेव्हा रतनजी टाटा यांनी दिलेलं उत्तर अतिशय गोड आहे. त्यांनी एकच सांगितलं, हे जीवन जगत असताना आम्ही संसारामध्ये सगळं काही आमच्याकडे आहे, पण सगळं काही असूनसुद्धा आम्हाला सुख आणि समाधान मिळालं नाही. काय सांगतो आहे मी? कोणाची बात करतो आहे मी? ज्याच्यापैकी 4 4 व्हीलर आहे त्याची, ज्याचे 4 बंगले आहे त्याची नाही. संपूर्ण विश्वामध्ये ज्याचं नाव आहे त्या टाटालासुद्धा वाटतं का 8 दिवस मी रामकथा केली पाहिजे. कोणाला? टाटा बिर्लावाल्याला वाटतं की मी 8 दिवस काय ठेवली पाहिजे, रामकथा ठेवली पाहिजे. पण आमचं काय आहे, नुसती नवी मोटरसायकल आहे तर गलीच्या कुत्र्याला लात मारतो चालता चाल. कारण आमचं जीवनच काय आहे, आम्ही बेईमान झालेलो आहे. आणि बेईमान झाल्यामुळे खरं काय आणि खोटं काय आमच्या जीवनात कळालं नाही. ज्या आईवडिलांनी आम्हाला 9 महिने 9 दिवस या पोटामध्ये ठेवलं, ते ठेवत असताना मी तुम्हाला सांगतो, तू सगळे उपकार केले बाळ्या, तू सगळं काय आईसाठी केलं, फक्त एकच काम कर, 9 महिने 9 दिवस एक दगड पोटाला बांधून हिंड, आणि जेव्हा तू तो त्याच्यामध्ये सक्सेस होशील ना, त्यावेळेस मी मानेल का तू आईसाठी सगळं काही केलं आहे. फिरेल आपण? फिरू का? नाही. पण आईने काय करायचं, तुमच्या आमच्या सगळ्यांची काळजी करायची, आणि ती काळजी नुसती जिवंतपणी नाही मेल्यानंतर करतात. आणि आम्ही पितृतर्पण करण्याचं कारणच आहे, तो का म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याणीची ती तया कुळा. मग जीवन जगत असताना आईवडिलांची सेवा अशी करा का त्यांनी आम्हाला मेल्यानंतर आशीर्वाद दिला पाहिजे. आणि जर अशा पद्धतीचं तुम्ही केलं नाही तर एक दिवस तुमच्यामध्ये अहकटा करीती पितर जायचे आणि वंशी दुराचारी पुत्र जन्माला. आज इथं कोणी बसलेल्यापैकी मी मोठा कीर्तनकार नाही, मी मोठा महाराज नाही, पण जाता जाता एकच सांगेल, मी तुमच्या हृदयस्थित असल्यामुळे कोणाचा भाऊ असेल, कुणाचा मुलगा असेल, कुणाचा मित्र असेल, जे नातं असेल ते नातं समजा. मला सांगण्याचा अधिकार नाही, पण एकच जाता जाता सांगेल, तुम्ही परमार्थामध्ये बाकीचं काही करा नाही तर नका करा, पण ज्या व्यसनाने आमचं जीवन चुकीचं होतं आहे ती व्यसनं आज टाकून द्या. मांस खाता हंस करी जोडून वैरी ठेवीला. मग जीवन जगत असताना आजपासून मांसाहार त्यागा, आणि हीच खरी सुमन आईला काय होईल, श्रद्धांजली ठरेल. आणि हे जर ज्यांनी केलं तर ती खरी श्रद्धांजली आपण घरी घेऊन जाऊ. आणि जीवन जगत असताना हे सगळं सांगूनही तुम्ही माझं ऐकलं नाही तर मग एक दिवशी जे सुमन आईचं झालं ते तुमचं आमचं झाल्याशिवाय राहणार नाही. हे मी नाही सांगत, नाथ महाराज सांगतात. काही प्रयत्न करायचे, प्रयत्न जर केले नाही तर काय. आता आई काय करते, आपण डायरेक्ट चालायला लागतो का नाही, मग आई काय करते, मफलर घेते, उपरनं घेते, आपल्या दोन्ही इथं घालते, आणि ती काय करते, बाळ्या चाल. आता ती काय करते, चालवता एका हातातलं उपरनं सोडून देते, बाळ्या हळू चालतं, नंतर दोन्ही हातात सोड, तो चालायला लागतो, कधी पडतो. मग जीवन जगत असताना असंच आहे. या जगामध्ये कोणीच असा नाही लगेच माळ घातली कीर्तन करायला लागला. कारण जीवन जगत असताना धडपड केलीच पाहिजे, आणि धडपड केलीच नाही तर सगळंच काय, कारण काहीतरी सायास पाहिजे. विना सायास कोणालाच काही मिळत नाही. मुलाला जरी पाणी प्यायचं देतो, जातो ग्लास घेतो, माठातून भरतो, तेव्हा त्याचं जीवनामध्ये. मग जीवन जगत असताना संतांनी सांगितलेल्या मार्गावर जर चाललो, आईवडिलांना जर आम्ही देव मानलं, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी, या न्यायाप्रमाणे जर आम्ही आईवडिलांचा स्वीकार केला तर तुकाराम महाराज म्हणतात तेच आमच्या जीवनामध्ये माझं ओझं आहे. आणि त्याचं मी काय केली, परतफेड फक्त त्यांच्या पोटी जन्म घेईल आणि नामचिंतन करेल आणि आयुष्यामध्ये माझ्या जीवनाचं कल्याण करेल. हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तू कामने माझे, 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 तू कामने माझे. तुम्हा संता वरी वाजे, तुम्हा संता वरी वाजे, ऐती कळवळ ऐती कळवळ गाती गाती. तुम्हा संता वरी वाजे, तुम्हा संता वरी वाजे, ऐसी कळवळाची दात, ऐसी कळवळाची दात. करी लाभा 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 विना, लाभा विना प्रीती,
करी करी लाभाविना प्रीती आ करी करी लाभाविना करी लाभाविना प्रीती करी लाभाविना प्रीती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती करीला भाविन प्रीती करी बोला परिणामाविना प्रीती करिला भाविना प्रीती करेला लाभाविना करिला भाविना प्रीती करिला भाविना प्रीती ऐसे कळवळाची जाती ऐसी कळवळाची सर्वांसाठी जोरात टाळ्या होऊ द्या. आणि या चरणाच्या वेळेस मी बोलणार आहे, कारण हे चरण मला भावलंय. लहान तोंडी मोठा घास घेण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतोय. इथं काय सांगितलंय, करी लाभाविनं. मग जीवन जगत असताना श्री गुरु सेवा प्रतिष्ठानचा हा जो कार्यक्रम आहे आजचा किशोर भाऊचा, हा याच वर्षी करी लाभाविनं प्रीती नाही तर या जोपर्यंत आपण श्री गुरु सेवा प्रतिष्ठानचे प्रत्येक जोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत आहे तोपर्यंत इथला कीर्तनकारही रुपया घेणार नाही, इथला गायकही रुपया घेणार नाही, इथला वादकही रुपया घेणार नाही. पण ज्यांना पाहिजे असेल मला बोला, मी माझ्या फोनपेवरून टाकेल. पण इथून किशोर भाऊकडे आणि माझ्या बहिणीकडून मी 1 रुपया कोणाला देणार नाही. कारण जीवन जगत असताना काहीतरी कार्यक्रम आपण जीवनामध्ये सततच आपण कष्ट करतो का? रिटायरमेंटचा अर्थ काय? 60 वर्ष तुम्ही सर्व्हिस केली आणि 60 वर्षानंतर जर तुम्ही काम करत असाल तर ते तुम्ही कष्ट नाही करत आहे तर तुमचा काय आहे? हात लावा.
जीवनातलं काय मग जीवन जगत असताना काही कार्यक्रम आमच्याकडनं निष्काम झाले पाहिजे. कारण एक तर परमार्थाकडे येणारं कोणीच राहिलं नाही. त्याचं कारण एक आहे आणि आमचंही असंच आहे, जे घेत नाही त्यांना बोलवत नाही, जे कमी घेतात त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे आणि जे तोंड मागून मागतात त्यांना आम्ही दिल्याशिवाय राहत नाही. पण मी म्हणत नाही इथं जेव्हा फक्त हा जो कार्यक्रम आहे हा निष्काम आहे, परंतु निष्काम याच्यातला जो आहे हा आहेच, परंतु हा कायम आणखी राहावा. कारण हे पद जे आलं करी लाभावी न प्रीती या न्यायाप्रमाणे एवढा एकच कार्यक्रम. बाकीचं ज्याला जिथं पाहिजे तिथं घ्या आणि मलाही घेऊ द्या, पण ते कुठं जिथं पाहिजे तिथं, पण इथं मात्र नाही. कारण जीवन जगत असताना आम्ही कोणाच्या तरी कामी आलो पाहिजे. कोणाच्या तरी कामी येण्याकरता तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. पुढं काय ऐशी कळवळ्याची जाती आणि करी लाभावीनं प्रीती. अशा प्रकारची प्रीती जर आम्ही केली तर तुम्ही किशोर भाऊच्या घरीच नाही कोणाच्याही जरी घरी गेले तर तुला मला तांब्याभर पाणी आल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला ताट भरून वाढून आल्याशिवाय राहणार नाही. पण आमचं जीवनच काय झालं आहे, आम्ही सगळं फक्त पैसे की भाई झालं आहे. आणि एकच आहे ना, समोर बोलणारा माणूस आमचे कांतीलाल भाऊ दादा पण आलेले. कांतीलाल भाऊन आम्ही कधी भेटत नाही, पण आमचे जेव्हा जेव्हा फोनवर होतं याला प्रेम म्हणतात. समोर आले तर कोणी एकमेकाला ओळखेल, पण तू जीवन जगत असताना प्रेम असं करा का आतून आपण प्रत्येकाला आपल्या हृदयामध्ये ठेवलं पाहिजे. हनुमंतराव रामप्रभूला कुठं ठेवलं होतं? आपल्या हृदयामध्ये ठेवलं होतं. आणि नारदाने काय केलं होतं? फक्त चिंतन केलं. मग हा बाहेरचा पासारा नको, जीवन जगत असताना अंतरीची घेतो गोडी आणि पाहे जोडी भावाची. या न्यायाप्रमाणे आम्ही भगवंताचं भजन करायचं आहे आणि ते करण्याकरताच आम्ही त्या पांडुरंगाचं एकदा काय करू, मोठ्या प्रेमाने नामचिंतन करू. विठोबा रखुमाय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाय जय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय विठोबा लेपुराचे हित वाही माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. पोटी भार वाये त्याचे सर्वस्वई साये, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. या अभंगावर
मला जसं काही बोलण्याचा माझ्या अल्पमतीने प्रयत्न केला, जे काही उचित असेल ते माझे गुरुवर्य प्रेममूर्ती मच्छिंद्रजीनाथजी महाराज जिभाऊ वाडी भोकरकर, पंडित बाबा गीते असतील, त्याचबरोबर सोमनाथ महाराज असतील नाईकवाडे, त्याचबरोबर परमेश्वर महाराज उगले असतील, या सर्वांच्या सानिध्यामध्ये राहून जे जे काही चांगलं व्यस्त आलं ते वेचून ते मी माझ्या जीवनामध्ये आचरणात आणलं. जसं मी माझ्या जीवनात आचरणात असलं तर तुम्ही बी यातले जे काही चांगलं असेल ते माझे सद्गुरूंचा प्रसाद म्हणून तोही तुम्ही घरी घेऊन जावा आणि त्याचाही तुम्ही स्वीकार करावा. तो स्वीकार केल्यानंतर निश्चितच तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा प्रसाद ज्यांनी दिला त्यांचं मोठ्या प्रेमाने एकदा भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली